आजच्या दिवसातील तिसरा सामना मैदानामध्ये सुरू होणार आहे। मॅच आहे जुन्नर विरुद्ध भोर। बीपीएल स्ट्रायकर्स भोर या दोन संघांमध्ये, दोन बलाढ्य संघांमध्ये मॅच होईल। आणि या सामन्यासाठी जुन्नरचा संघ क्षेत्ररक्षणासाठी दाखल झालेला आहे। आज गणेश जाधवच्या नेतृत्वाखाली ही टीम तुम्हाला मैदानामध्ये उतरताना आपण बघूयात। शिवसागर लिजेंड जुन्नर, आनंद मोढवे, हमीद सय्यद, अनिश शेख, अक्षय खोंड, शिवा पाडेकर, अमोल घोडेकर, राजू पाटे, नजीम बेपारी, सुधीर साबळे, सुमित औटी असे खेळाडू आहेत। मोहन महाकाळ हा 12वा खेळाडू आहे या संघामध्ये। एक जबरदस्त मॅच आपल्याला इथे बघायला मिळेल। बीपीएल स्ट्रायकर्स भोर संघामध्ये देखील आज दमदार खेळाडू आहेत। त्यामध्ये अक्षय कोंढाळकर, किरण शिंदे, प्रवीण वाडकर, जीतू शिंदे, राजू दिघे, दत्ता धणावले, महादेव जाधव, गणेश साळुंके, विनायक देवघरे, गणेश वालगुडे, संकेत पांगरे अशी टीम आहे। अष्टपैलू खेळाडूंचा खूप मोठा भरणा या संघामध्ये आहे, कारण प्रवीण वाडकर, जीतू शिंदे, राजू दिघे, दत्ता धनवले आणि महादेव जाधव असे अष्टपैलू खेळाडू या संघामध्ये आहेत। जीतू शिंदेच्या नेतृत्वाखाली हा संघ आज मैदानामध्ये दाखल झालेला आहे, पुन्हा एकदा एक बिग फाईट करण्यासाठी। भोरचे शिलेदार तर दुसऱ्या बाजूला शिवनेरीचे शिलेदार। नाणेफेक जिंकली जुन्नर संघानं, स्वीकारलं क्षेत्ररक्षण। खरं तर उद्या छत्रपती शिवरायांची जयंती आहे। ज्या गडावरती छत्रपती शिवरायांचा जन्म झाला, महाराष्ट्राने एक पहाट अनुभवली, तो शिवनेरी। आणि ज्या गडावरती स्वराज्याची पहिली राजधानी तयार झाली, अर्थात किल्ले राजगड, या दोन तालुक्यांमध्ये खूप मोठा संघर्ष इथे तुम्हाला बघायला मिळेल। आणि निश्चित उद्याचा दिवस जर बघितलं तर उद्या शिवजयंतीचा उत्सव आपण संपूर्ण महाराष्ट्रात करणार आहोत। त्यामुळे दोन असे संघ, ज्या संघाच्या माध्यमातून ज्या लाल मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादानं पुणीच झालेली माती आहे, त्या मातीमधनं हे आता दोन्ही संघ आलेले आहेत। तर दोन्ही संघांना शुभेच्छा असतील। छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचा आराध्य, ज्यांच्या कल्पक नेतृत्वानं भीम पराक्रम या महाराष्ट्राची भूमी पतित पावन झाली, यांच्या सिंह गर्जना अवघं हिंदवी स्वराज्य पेटून उठलं, असा शिवछत्रपती स्त्रीवार अभिवादन करून आज पुन्हा एकदा जाऊया अतिशय महत्त्वाच्या मॅचकडे। दोन्ही संघांना शुभेच्छा असतील। जुन्नर आणि बीपीएल स्ट्राइकर मुकाबला शुरू होता। प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर अक्षय और राजू, आनंद मोड़बे गेंदबाजी करेंगे। पावर प्ले का पहला ओवर है। फील्डिंग देखे एक फ्लाइंग स्लिप गली, डीप बैकवर्ड पॉइंट, एक्स्ट्रा कवर, एक मिड ऑफ साइड पर 5 खिलाड़ी है। ऑन साइड की तरफ अगर देखें तो मिड ऑन, डीप मिड विकेट, स्क्वायर लेग और फाइन लेग है। अक्षय ऑन स्ट्राइक, फर्स्ट बॉल फ्रॉम आनंद। स्ट्रोक बहुत अच्छा है, बल्ले के बीचों बीच में खेलते हुए गेंद जाते हुए मिड ऑन की तरफ खिलाड़ी मौजूद है। जब तक इस गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया इत्मीनान के साथ। अक्षय का खाता खुलता हुआ, रन संख्या 1 रन बगैर किसी नुकसान के। बीपीएल स्ट्राइकर भोर की टीम मैदान के अंदर बल्लेबाजी कर रही है। और धीरे धीरे देखिए छत्रपति संभाजी महाराज जो कि कक्ष बना हुआ है, उस कक्ष की अगर बात करें तो दर्शक हमारे साथ जुड़ रहे हैं। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। आनंद कट करना चाहते थे, टप्पा खाने के बाद उछाल तो ज़्यादा, लेकिन गति है, सही ठिकाने में गेंदबाजी कर रहे हैं, ज़्यादा कुरकर खेलने का मौका नहीं दे रहे। सुंदर गेंदबाजी का मुजाहिरा। पहली गेंद की अगर बात करें तो थोड़ा सा आगे रखा था। इस गेंद की बात करें तो बिल्कुल 6 मीटर के आसपास गेंदबाजी कर रहे हैं। तो टेस्ट लाइन की लाइन होती है वो 4 मीटर के आसपास होती है, थोड़ा सा पीछे कर रहे हैं, लेकिन दिशा अच्छी है। आनंद की अगली गेंद, स्ट्रोक अच्छा, बल्ले के बीचों बीच मिड ऑन के ऊपर से गेंद को खेलते हैं। गेंद बॉडी के बाद 4 रनों के लिए जाती हुई दर्शक स्ट्रोक, तालियां एक बार फिर बजती हुई डगआउट की तरफ। ये देखिए, ये तालियां बजेगी तो एक बार फिर मजा आएगा। रन संख्या 5 रन। इस शॉट को दोबारा अगर देखें तो टप्पा थोड़ा सा आगे रखा था, बल्लेबाज ने फ्रंट फुट पे आके बहुत ही सुंदर तरीके से बल्ले के बीचों बीच खेल दिया। और एक तरफ अगर देखें तो शरीर का संतुलन अच्छा था।
शरीर का संतुलन सर सीधा था और आवाज़ भी अच्छी आई। जब आप बल्ले की बीचों बीच खेलते हैं ना तो वो एक बार वो टाइमिंग अच्छी हो जाती है और सुकून मिलता है। यहाँ भी हवा में गेंद है, खिलाड़ी है और ये कैच होना चाहिए। दोबारा आपको ये शॉट नहीं खेलना था, बड़े शॉट के लिए जाने की कोशिश की, हमला करने का प्रयास, शिकार बन के राजू बैक टू द पेबल जाते हुए आनंद के लिए पहली सफलता और बीपीएस स्ट्राइकर के उम्मीदों को लगता हुआ ये पहला झटका है। रन संख्या 1 विकेट के नुकसान पर 5 रन। इस सतह के बारे में समझने की ज़रूरत है। विकेट में अतिरिक्त उछाल है, एक बार फिर टप्पा खाने के बाद थोड़ा स्विंग भी मिल रहा है, तो आपको वो बड़ा शॉट आने के बाद सिंगल लेना बहुत ज़रूरी था। आप एक बार सेंसिबल क्रिकेट नहीं खेल पाए। टेनिस क्रिकेट .in के माध्यम से टूर्नामेंट आप देख रहे हैं। आज स्वराज्य चषक में तीसरा मुकाबला आप देख रहे हैं। चौथा मुकाबला होगा राहुल सेठ डिग्री प्रतिष्ठान और सिरसा स्पोर्ट बारामती के बीच। मैदान के अंदर चर्चा जारी है। नए बल्लेबाज तीसरे नंबर पर बल्लेबाजी करने के लिए आए जीतू शिंदे, स्ट्राइक रन पर अक्षय रहेंगे। सुंदर गेंदबाजी, एक गेंद को ज़्यादा आगे रखा था, उसके बाद में लेन में थोड़ा सा बदलाव किया, थोड़ा सा पीछे 4-5 मीटर के अंदर ही गेंदबाजी करते हुए सुंदर गेंदबाजी और खुलकर खेलने का मौका नहीं दिया। शॉट बड़ा खेलना चाहते थे बल्लेबाज राजू, लेकिन इस मैच में राजू एक अच्छा स्टार्ट प्राप्त करने के बाद बड़ी पारी नहीं खेल पाए। दोन्ही संघांचा एक्स्ट्रा खेळाडू आपण कंपल्सरी समालोचन कक्षामध्ये पाठवायचं आहे, नाहीतर 5 धावांची पेनल्टी आहे। धावफलकात धावा आहेत त्या 5 एका गड्याच्या मोबदल्यात। आनंद पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय। गेंदबाजी करने के लिए अनंत यार नए बल्लेबाज मैदान के अंदर आए। जीतू शिंदे बीपीएस स्ट्राइक, ओहो अजीबोगरीब अंदाज में बल गेंद को खेलने की कोशिश बल्लेबाज की तरफ से। गेंद समझ पाए उससे पहले गेंद विकेट कीपर की तरफ चली गई थी। इसीलिए देखिए कहते हैं कि अच्छे लोग और अच्छी किताबें तुरंत समझ भी नहीं आती, उनको पढ़ना पड़ता है। गेंदों को भी पढ़ना बहुत ज़रूरी है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज आनंद तैयार हैं। ये बेहतर है, पॉज लिया, गति परिवर्तन किया था, पॉइंट की तरफ खिलाड़ी मौजूद है बाउंड्री लाइन की तरफ और 1 रन का इजाफा। सिंगल के लिए भी डगआउट में तालियां बज रही है। रन संख्या 6 रन 1 विकेट के नुकसान पर सफल ओवर की समाप्ति बहुत ही सटी हुई और सटीक लाइन के साथ फील्डिंग के अनुरूप गेंदबाजी की। एक चौका आने के बाद पैनिक नहीं हुए, सुंदर गेंदबाजी का मुजाहरा। रन संख्या 6 रन 1 विकेट के नुकसान पर आप देख रहे हैं स्वराज्य चषक 2021 आज का दूसरा दिन और तीसरा मुकाबला चल रहा है बीपीएल स्ट्राइकर्स और जुंदर के बीच। मैदान के अंदर कुछ देर के लिए खेल रुका हुआ है। लोकप्रिय कार्यसम्राट आमदार विकासाचे शिल्पकार आदरणीय लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय अभिषेक गोविंद वारणे, आदरणीय तुषार रघुनाथ इंगे यांच्या कुशल नेतृत्वाखाली महाराष्ट्रातली एक मानाची प्रतिष्ठेची आणि लाख मोलाची स्पर्धा स्वराज्य चषक 2021 आपण पाहतोय। टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून या स्पर्धेत थेट प्रक्षेपण केलं जात आहे। मैदानातल्या सामन्याचा विचार केला तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकात धाबा आहेत त्या 6 एका गड्याच्या मोबदल्यात मैदानात तक धरून फलंदाज आहेत जीतू शिंदे। जीतू शिंदेंचा विचार केला तर महाराष्ट्र पोलीससाठी ते बिलॉंग करतात। तर दुसऱ्या बाजूला आता अक्षयला देखील एक चांगली इनिंग साकारावी लागेल। सुमित आवटे गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय। दूर बॉल एंड से गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज अक्षय। ओ पहली गेंद बाउंसर है, टप्पा खाने के बाद उछालते हुए गेंद सर के ऊपर से जाते भी अतिरिक्त जो कि एक बार फिर प्रयास किया गया था। बाउंसर का इस्तेमाल एक बार फिर विकेट से मदद भी है, इसीलिए बहुत ऊपर से जाते हुए गति अच्छी है। एक बार फिर अगर देखें तो गति बहुत है और उछाल भी अतिरिक्त है। 7 रन 1 विकेट का नुकसान पर मिस्टर एक्स्ट्रा से रन बन रहे हैं। एक चौका आने के बाद मैदान के अंदर थोड़ा सा सन्नाटा है, कोई आवाज़ नहीं है। टप्पा खाने के बाद उछालते हुए गेंद बहुत तेजी के साथ विकेट कीपर के दस्तानों की तरफ जाते हुए ऐसा लग रहा है सुबह का सत्र मैंने देखा तो वहाँ भी एक बार फिर टप्पा खाने के बाद उछाल लेते हुए गेंदें चलेगी, स्विंग भी अधिक है, बहुत सारी चीज़ें हैं अतिरिक्त उछाल के साथ परेशान कर रहे हैं। टेनिस का नहीं लेदर बॉल का खेल देख रहा है ऐसा लग रहा है। धावफलकात धाबा त्या 7 एका गड्याच्या मोबदल्यात गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय। अत्यंत सुंदर अशी गोलंदाजी सुमित खंड केले।
यावेळेला चेंडू ऑन साईडला खेळला जातो, स्क्वेअर लेगच्या दिशेने जातो. इथे मात्र क्षेत्ररक्षक एकच धाव मिळते आणि एकेरी धाबेने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते ती 8वरती. प्रथम फलंदाजी करत असताना BPL स्ट्रायकरचा संघ मैदानामध्ये आहे. आजचा दिवस जर विचार केला तर दुसऱ्या दिवसाचा खेळ आणि दर्जेदार असं आयोजन या स्पर्धेचं. स्वराज्य चषक 2021 आपण बघतोय. अत्यंत उत्तम दर्जाची स्पर्धा, लाख मोलाची स्पर्धा, महाराष्ट्रातली एक लोकप्रिय स्पर्धा सुरू आहे आणि वैराग वेगेल्सकर अकॅडमीच्या ग्राउंडवरती मैदानावरती सुरू असलेली स्पर्धा आहे. जितू शिंदेचा विचार केला तर भोर प्रीमियर लीगमध्ये अतिशय दर्जेदार कामगिरी केली होती. यावेळेला आवेश चेंडू आहे, बॅटची वरची कड घेतली जातोय आणि जातोय. यावेळेला विकेटच्या मागे यष्टीरक्षकाच्या मागे एकेरी धावेने धावसंख्या वाढते. भोर प्रीमियर लीगचं जे टायटल होतं ते निश्चित या ठिकाणी जिंकलं होतं ते जितू शिंदे आणि त्यांच्या सर्व सगळ्या आणि त्या टीमचे कॅप्टन आपण मैदानामध्ये बघतोय. आणि हा मंच जर बघितला तर अतिशय मोठा मंच आहे. या मंचावरती तुम्हाला अतिशय दर्जेदार कामगिरी करावी लागेल. ज्या पद्धतीनं आता बॅट्समन फलंदाजी करतायत, संघर्ष मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला सुंदर पद्धतीने चेंडू खेळलाय. पॉईंट चेंडू करून चेंडू सीमारेखेच्या दिशेने अतिशय वेगानं चेंडू जातोय सीमा पार. दर्जेदार दणदणीत सणसणीत चौकार येतोय. या चेंडूनं धावसंख्येला आकार येतोय आणि याची नितांत आवश्यकता आहे. ज्या पद्धतीनं ऑफटमच्या थोडासा बाहेर चेंडू होता, बॅकफुटला जातोय. पॉईंटच्या चेंडूच्या सर्कलमध्ये त्याच्या डोक्यावरून चेंडू खेळला जातोय. 4 धावांनी धावसंख्येला आकार येतोय. दुसऱ्या षटकातला खेळ सुरू असताना धावफलकात धावा आहेत त्या 13 दुहेरी अंकामध्ये प्रवेश करतोय यावेळेला BPL स्ट्रायकर भोरचा संघ. आत्ता मैदानात जर बघितलं तर भोर प्रीमियर लीगमध्ये अतिशय दर्जेदार अशी कामगिरी एका बाजूला जितू शिंदे यांनी केली होती, तर अक्षयने देखील अप्रतिम कामगिरी केली होती. रनरअप संघाचे कॅप्टन मैदानामध्ये आहे. ऑफटमला चेंडू यावेळेला खेळलाय, पॉईंटच्या दिशेने जातो. एकच धाव मिळते. एकेरी धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 14. सुंदर गोलंदाजी मैदानामध्ये निश्चित होते. आपण यावेळेला दुसऱ्या षटकाचा खेळ बघतोय आणि शेवटचा चेंडू अतिशय महत्त्वाचा असेल. गोलंदाजी मार्गप्रती सुमित आवटी निश्चितच जातोय. क्षेत्ररक्षण बघा कशा पद्धतीनं सजवलं आहे. विकेट किपरच्या बरोबर थोडासा उजव्या बाजूला फ्लाइंग स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक गलीमध्ये आहे, त्यानंतर कबरमध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि मिडऑफमध्ये. तसं बघितलं तर कव्हर पॉईंट आणि मिडऑफमध्ये फार मोठा गॅप आहे. आत्ता जर बघितलं तर ऑन साईडला डीप स्क्वेअर लेग देखील आहे. कट करण्याचा प्रयत्न, चेंडू ऑफटमच्या खूपच बाहेर आहे. पंच दोन्ही यात फैलवतात आणि सांगतायत ते चेंडू स्क्वेअर आहे. अक्षर निर्मल यांचा इशारा येतोय. मिस्टर एस्टाने धावफलकात धावा आहेत त्या 15 एका गड्याच्या मोबदल्यात. दुसऱ्या षटकाचा खेळ आपण या ठिकाणी पाहतो आहे. छत्रपती संभाजी महाराज जो कक्ष आहे तिथे देखील आपण प्रेक्षक बघतोय. त्या प्रेक्षकांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. tenniscricket.in माध्यमातून जे प्रेक्षक आमच्याबरोबर जोडले गेले त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत आहे. सुमित चेंडू कट केलाय. इथं मात्र फ्लाइंग स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे. उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण होत आहे. धाव घेण्याचा प्रश्न नाही आहे. चेंडू निर्धाव जातोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. प्रथम फलंदाजी करत असताना BPL स्ट्रायकरचा स्कोअर आहे 15 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. या विकेटवरती तुम्हाला निश्चित धावांचा ओघ वाढावा लागेल आणि त्याकरता काल झालेले सामने कशा पद्धतीने झाले होते, तिथे काय स्ट्रॅटर्जी होती ते बघणं फार गरजेचं होतं. विकेट कशी खेळते ते बघणं फार गरजेचं होतं. आता 2 सामने आपण म्हणजे पहिल्या सामन्याचे जे इनिंग आपण बघितले आहेत त्या देखील अतिशय महत्त्वाच्या होत्या. 4 षटकात पॉवर प्लेमध्ये फारसा ओघ आपण बघितला नाही. आनंद चव्हाणने खूप चांगली फलंदाजी केली आणि ते सोडता बाकी जर फलंदाजांनी तितकी आश्वासक फलंदाजी केलेली नाही आहे. चौकार षटकारांची आदतबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी, बॅट आणि बॉलमधली जुगलबंदी स्वतःला प्रसिद्ध करण्याची नामी संधी. tenniscricket.inचं थेट प्रक्षेपण आदरणीय अभिषेक गोविंद बारणे, तुषार रघुनाथ इंगे यांच्या कुशल नेतृत्वाखाली छान आणि सर्वोत्तम आयोजन. क्रीडा शौकीनांच्या टाळ्यांची साथ रसिकांचा मिळतोय उदंड प्रतिसाद. स्वराज्य चषक 2021चा व्यंग सोहळा पाहूया याची देही याची डोळा. डे 2 मोठा फटका खेळलाय आणि चेंडू जातोय सीमारेखेच्या बाहेर. अत्यंत उत्तुंग असा षटकार. स्वराज्य चषक षटकार येतोय टाळ्यांच्या गजरामध्ये. टायमिंग चांगलं होतं. फ्रंट फुटला खेळलाय. चेंडू जातोय डीप मिड विकेट सीमारेखेबाहेर 6 धावांकरता. अतिशय उत्कृष्ट असा हा फटका खेळलाय आणि याची नितांत आवश्यकता होती.
अक्षयच्या बॅटमधनं यावेळेला हा षटकार येतोय आणि आत्तापर्यंत या संपूर्ण स्पर्धेचा किंवा 2 दिवसाचा खेळ किंवा आत्ताचा जर खेळ बघितला तर दिवसभरामध्ये जास्त षटकार आले. आनंद चव्हाणच्या बॅटमधनं आपल्यातून अशी फलंदाजी झाली आणि व्हीमध्ये फटके खेळलेले. धावफलकात धाबात त्या एकूण 21 एका गटाच्या मोबदल्यात तिसऱ्या षटकाचा खेळ आपण मैदानामध्ये पाहतो आहे. यावेळेला बॅकफुटला जाऊन चेंडू पॉईंटच्या दिशेने किंवा थर्डमॅनच्या दिशेने खेळायचा प्रयत्न केला आहे. उसळी घेणारा चेंडू आहे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. एक चेंडू खूप खोलवर टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न आनंद मोडबेने केला. त्याचा परिणाम म्हणून एक सुंदर असा फटका खेळला आहे बॅट्समननं आणि त्यानंतर मात्र अचूक आणि नियंत्रित गोलंदाजी करतोय, लयबद्ध गोलंदाजी करतोय तो गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होतो आनंद. जवळजवळ 15 ते 20 पावलांचा बॉलिंग मार्क आहे आणि स्ट्रायकर यांना फलंदाजी करण्याकरता पुन्हा एकदा सज्ज होतोय तो अक्षय. कट करण्याचा प्रयत्न केला आहे. टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू आहे. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी. शरीरापासून दूर ठेवला जातो चेंडू. स्क्वेअर करण्याचा प्रयत्न केला जातोय. डीप बॅकवर्ड पॉईंटला देखील क्षेत्ररक्षक आहे आणि अशा वेळेला उत्तम प्रकारची सुंदर गोलंदाजी, नेत्रदीपक गोलंदाजी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची या ठिकाणी नोंद होते. धावफलकात धाबा 21 एका गड्याच्या मोबदल्यात. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना BPL स्ट्रायकर्स. मोठा रनअप आपण बघू शकता. अतिशय वेगाने गोलंदाजी करतोय तो गोलंदाज. मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न केला. टप्पा ऑफ टपच्या बाहेरचा होता. ऑन साईडला लोकांच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. बहुधा झेल फलंदाज बाद आणि आता BPL स्ट्रायकरच्या दृष्टिकोनातून बघितलं गेलं तर दुसरा धक्का आणि धावफलका धाबा 21 2 गड्याच्या मोबदल्यात. खूप चांगली फलंदाजी होत होती. अधूनमधून निश्चितच निर्धाव चेंडू येतो ते पण तो एकेरी दुहेरी धावा घेत धावफलक हालता ठेवणं फार गरजेचं आहे. तसं काही घडत नाही आहे. नियंत्रित गोलंदाजी जुन्नर संघाकडनं केली जाते. तिसऱ्या षटकात आत्तापर्यंत धावफलका धाबा आहेत त्या 21 2 गड्याच्या मोबदल्यात. अक्षय बॅक टू द पेबलन जातो आहे. नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्याकरता किरण शिंदे येतोय. लोकप्रिय कार्यसम्राट आमदार विकासाचे शिल्पकार आदरणीय लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या अभिचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं आपण ही स्पर्धा बघतोय. या स्पर्धेचं अत्यंत दर्जेदार पद्धतीनं आयोजन करण्यात आलेलं आहे. जर पुणे जिल्ह्याचा विचार केला तर 1.5 लाखासाठी ही लढाई आहे. तर दुसऱ्या बाजूला 75,000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि त्याचबरोबर एक मोठी टूर 2 खेळाडूंसाठी असणार आहे. 3 लाखाचं पारितोषिक खुल्या गटासाठी आहे आणि दुसऱ्या बाजूला आणखीन एक मोठी टूर. त्याचा उल्लेख आपण आवर्जून करणार आहोत. विशेष करून सुजित कोतकर आणि सुजित सावंत यांचे मनापासून आभार. ज्या दोन्ही टूर असतील त्याचे प्रायोजक आहेत 21 पट्टू. यावेळेला मोठा फटका खेळला. चेंडू इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. दोमनला प्रेक्षक चेंडू सीमारेखेच्या बाहेर 6 धावांसाठी जातोय. पुन्हा एकदा थोडासा पुढे टाकण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जातो रडारमध्ये येतोय आणि या चेंडूवरती फलंदाज अक्षरशः तुटून पडतोय. खरपूस समाचार घेतोय. चेंडू जातोय लॉंगाच्या डोक्यावरून सीमा पार. 6 धाबांकरता 27 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. धीरे धीरे बल्लेबाजों की गाड़ी है, रम पम पम जाने लगी है. एक बार फिर खेल में बदलाव होता बा और मौसम को चेंज करने की कोशिश करते हुए बल्लेबाज नए बल्लेबाज मैदान के अंदर आए हैं. किरण एक तरफ बल्लेबाज की बात करें तो जीतू शिंदे डटे हुए. कुछ अलग करने की कोशिश. टप्पा खाने के बाद उछालता गेंद को फाइनली क्षेत्र की तरफ खेलने का प्रयास किया गया. बिंदी गेंद के साथ ओवर की समाप्ति. रन संख्या 27. 2 विकेट का नुकसान पर 3 ओवर का खेळ समाप्त होता बा. पहिली बल्लेबाजी करते हुए BPL स्ट्रायकर. एक चांगला मॅच आपण या ठिकाणी बघतोय. एक अतिशय दर्जेदार असं आयोजन या ठिकाणी आपण बघतो आहे. 3 षटकं समाप्त झालेत. 18 चेंडू 27 धाबा. 9च्या सरासरीनं या धावपकर झाल्यात. बॅटिंगमध्ये जर बघितलं तर किरणनं आपलं खातं खोललेलं नाही आहे. जीतू शिंदे 4 चेंडूंना सामोरं जात आहेत. 7 या धावसंख्येवरती खेळतात आणि भोर प्रीमियर लीगचा विचार केला तर अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली होती किरण शिंदेनं. मॅन ऑफ द सिरीजचा मानाचा पुरस्कार त्यांच्या शिरपेच्यामध्ये आहे. आमच्याबरोबर स्कोरिंगचं काम करत आहेत विशाल नाणेकर. खूप चांगली माहिती, खूप चांगले अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. गोलंदाजीमध्ये आता बदल होतो की पुन्हा एकदा स्ट्राईक गोलंदाजाला आणलं जातं ते पाहणं फार गरजेचं असेल. सुमित आवटे जो स्ट्राईक गोलंदाज आहे गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होतं आहे आणि खेळण्याची जबाबदारी असेल किरण शिंदेची. त्यांना अजूनही खातं खोललेलं नाही आहे. 4थ्या क्रमांकाचा विचार केला तर युवराज सिंगनं भारतीय संघासाठी अतिशय दर्जेदार कामगिरी केली. मात्र तो संघाच्या बाहेर गेल्यानंतर जवळजवळ 10 ते 12 बॅट्समनचा प्रयोग करण्यात आलेला आहे. आता मात्र किरण शिंदेवरती जबाबदारी फार मोठी आहे.
ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला हवेत चेंडू आहे झेल ओ सुंदर खूप छान पद्धतीने हा प्रयत्न केला आहे आणि अशा हिरवळीवरती शक्य आहे या सगळ्या गोष्टी एफर्ट जर बघितला कमिटमेंट बघितलं तर खूप चांगली होती आणि आता व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय राकेश चांडालिया यांचं आगमन झालं आहे त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे वेलकम हम आपका दिल के गहराई से स्वागत कर रहे हैं 28 2 विकेट के नुकसान पर आता जर की विकेट किपरचा विचार केला तर 38 वर्षाचा विकेट किपर आहे आणि त्याचं नाव गणेश जाधव जुन्नरचा जर विचार केला तर या खेळाडूला या पुणे जिल्ह्याचा विचार केला किंवा टेनिस विश्वाचा विचार केला तर सचिन तेंडुलकर ही उपाधी दिली गेलेली आहे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतोय आवटे अभेद चेंडू आहे इथं मात्र क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या गतीचा वापर करण्याचा प्रयत्न केला आहे आणि थर्डमॅन पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न मात्र तिथे यश मिळत नाही आहे उत्कृष्ट गोलंदाजी धावफलकात दाबात त्या 28 2 गड्याच्या मोबदल्यात आणि आता जर बघितलं तर दुपारचं सत्र सुरू असताना देखील सकाळच्या सत्रामध्ये आपण उसळी घेणारे चेंडू बघितले होते तशाच प्रकारे आताही चेंडू उसळी घेतोय नियंत्रित गोलंदाजी आणि यामुळे मला वाटतं गोलंदाज सुकावले असतील टेनिस क्रिकेटमध्ये जर बघितलं तर प्रत्येक वेळेला निश्चितच गोलंदाजी पिटाई होते मात्र गेल्या 3 सामन्यामध्ये अतिशय सुंदर गोलंदाजीकडनं झाली आहे 28 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात चौथ्या षटकाचा खेळ मैदानात सुरू आहे गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होतो तो सुमित क्षेत्ररक्षण बघा थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक सीमा रेखेवरती गेला आहे गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे फाईन लेगमध्ये क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक सीमा रेखेवरती आहे बॅकवर्ड पॉईंटचा क्षेत्ररक्षक सीमा रेखेवरती आहे एक्स्ट्रा कव्हर अँड मिड ऑफ सर्कलमध्ये लॉंग ऑन आणि मिड विकेट बाउंड्री लाईनवरती सुमित पुन्हा एकदा सज्ज ओ हो सुंदर बाउन्सर टाकलेला आहे परंतु डोक्याच्या वरून जातोय त्यामुळे या वेळेला वाईट बॉलचा इशारा होतोय खांद्यांचा जास्त वापर म्हणून आपण ज्या न्यूझीलंडमध्ये गोलंदाजी करतो त्यावेळेला देखील उसळी घेणारे चेंडू असतात स्विंग होणारे चेंडू असतात इथं मात्र नियंत्रण फार गरजेचं असतं आप गति के ऊपर सवार होने की जब कोशिश करें ना तो वो एक बार फिर नियंत्रण होना बहुत जरूरी अनुशासन होना बहुत जरूरी सब कुछ अच्छा था लेकिन अतिरिक्त उछाल के साथ सर के ऊपर से गेंद जाती भी 29 2 विकेट के नुकसान पर चांगला चेंडू आहे गॅपमध्ये खेळला जातोय थर्डमॅनमध्ये क्षेत्ररक्षक ठेवला आहे आणि मला एक कळलं नाही कारण चेंडू थर्डमॅनच्या दिशेनं जातोय आता जर बघितलं तर बॅट्समनवरती प्रेशर आहे अशा वेळेला थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक सीमारेखेवरती का पाठवला हा एक प्रश्न असेल कारण इथे प्रेशरमध्ये तुम्हाला विकेट घेण्याची नामी संधी आहे अजूनही चेंडू सीमारेखेच्या दिशेनं फारसं गेलेलं नाही जर या इनिंग बघितलं तर एक षटकार आला आहे खूप महत्त्वाचा होता त्यानंतर जर बघितलं तर धावांचा ओघ धावांचा रतीब घालता येत नाही आहे फलंदाजाला 30 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात चौथ्या षटकाचा खेळ मैदानात सुरू असताना चांगल्या पद्धतीने छान पद्धतीने चेंडू खेळून काढलाय चेंडू जातोय गलीमध्ये इथे क्षेत्ररक्षक आहे एकेरी धाब्याने धावफलका धावा होत आहेत ते चौथ्या षटकामध्ये 32 धावा 31 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारची गोलंदाजी मैदानात केली जाते लयबद्ध सूरबद्ध तालबद्ध अशी गोलंदाजी तिखट मारा आतापर्यंत केला गेला आहे चौथ्या षटकाचा खेळ सुरू असताना धावफलका धाबा आहेत त्या 31 2 गड्याच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करत असताना BPS स्ट्रायकर्स दोन्ही फलंदाज जितू शिंदे 8 वरती फलंदाजी करतायत किरण केल्या त्या 2 धाबा 2 चेंडूंना तो सामोरा जातोय आणि आता रोड एंडकडनं गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज यावेळेला मोठा पटका मारण्याचा प्रयत्न आहे बाउन्सर टाकला होता कव्हर्समध्ये क्षेत्ररक्षक आहे बहुधा जेल व्हायला पाहिजे फलंदाज बॅक टू द पेबल जात आहेत यावेळेला जितू शिंदे आणि आता BPS स्ट्रायकर भोर या संघाला बसतोय आणखीन एक मोठा धक्का सुंदर गोलंदाजी बाउन्सर टाकला होता बाउन्सरवरती उत्तर नाही आहे आतापर्यंत आता ज्या पद्धतीनं फलंदाजी होत आहेत स्ट्रगल करतायत संघर्ष करतायत आपण पाहतोय स्वराज्य चषक 2021चा क्रिकेटचा महासंग्राम आणि फलंदाजी करत असताना पुन्हा एकदा संघर्ष BPS स्ट्रायकरकडनं पाहतोय जुन्नरची जी आपण गोलंदाजी बघतोय अतिशय उत्कृष्ट आणि सुंदर गोलंदाजी तिकट मारा लयबद्ध मारा केला जातोय त्याचबरोबर या ठिकाणी ज्येष्ठ खेळाडू किंवा लिजेंड खेळाडू म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे अशोक मिसाळ यांचं आगमन झालेलं आहे या स्पर्धेचे प्रमुख आयोजनकर्ता अभिषेक गोविंद बारणे तुषार रघुनाथ इंगे यांच्या वतीनं स्वराज्य चषक 2021मध्ये आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे
आणि पहिल्या 4 षटकांचा विचार केला तर 31 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी मैदानामध्ये होते. जलपानासाठी खेळ थांबलेला आहे. लोकप्रिय कार्यसम्राट आमदार विकासाचे शिल्पकार आदरणीय लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या अभिनंदन चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं आयोजित केलेली मानाची लाख मोलाची महाराष्ट्रातील लोकप्रिय स्पर्धा स्वराज्य चषक 2021 मध्ये मी थोडा वेळाकरता थांबणार आहे. यानंतर टेनिस जगतातला एक मोठा आणि खूप गोड आवाज पुन्हा एकदा आपल्यासमोर घेऊन येतोय. अर्थात नरेश ढोमे सर या ठिकाणी येत आहेत. त्याचबरोबर राहुल शेठ ढिगळे प्रतिष्ठान खेड शिरसा स्पोर्ट बारामती, आपल्याला विनंती आहे आपण आमच्या समालोचन कक्षाकडे यायचं आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला खूप छान पद्धतीने टी शर्ट दिले जात आहेत. त्याचबरोबर फोटो सेशन देखील होणार आहे. त्यामुळे हा कॉल अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्ही ऐकत असाल तर लगेचच कांबळे सरांना भेटायचं आहे. पहिली जी 4 षटकं समाप्त झाली आहेत, आता येणारी जी 4 षटकं आहेत ती देखील महत्त्वाची असतील. आणि येणारी जी 2 षटकं आहेत त्यामध्ये आपण प्लीज या लवकरात लवकर आमच्या समालोचन कक्षामध्ये. नरेश डोमे यांचा आवाज पुन्हा एकदा आपण ऐकणार आहात. थँक्यू प्रशांत सर. अत्यंत गोड आवाजामध्ये आपण समालोचन ऐकत होतात. प्रशांत आदवडे विरार मुंबईवरून आज आपल्यामध्ये दाखल झालेले आहेत, त्यांचं आम्ही स्वागत करतो. मैदानामध्ये जाऊ जिथे मॅच सुरू आहे. जुन्नर विरुद्ध भोर, राजगड विरुद्ध शिवनेरी आणि जितेंद्र शिंदे विरुद्ध गणेश जाधव अशी मॅच मैदानामध्ये सुरू आहे. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं. पहिल्या 4 षटकामध्ये बोर संघाला निश्चित प्रकारे सन्माननीय अभिषेकजी कसपटे आणि सुहासजी आढाव या दोन्ही अतिथींचं आगमन झालेलं आहे. मी या मंचावरती स्वराज्य चषकच्या निमित्तानं आपलं मनपूर्वक स्वागत करतो, सहर्ष स्वागत करतो. विनंती आहे आपण अतिथी कक्षामध्ये या. मॅच आपण बघतोय 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती 31 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. माफ करा, अजून एक चेंडू या षटकातला शिल्लक आहे. ड्रिंक ब्रेक आपण एक चेंडू अगोदरच मागवलेला आहे कारण फलंदाज बाद झाला होता. नेहमीप्रमाणे आज आनंद मोडवेने खूप चांगली गोलंदाजी केली. कॅल्क्युलेशन मिळेल. चार षटकामध्ये 31 धावा, एक आश्वासक सुरुवात आहे. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. पुढच्या 4 षटकामध्ये काहीशी आक्रमक फलंदाजी भोर संघाकडून इथे अपेक्षित आहे, कारण तो संघ देखील अत्यंत काटक आहेत. रायरेश्वराच्या मंदिरावरती आनंद मोढवे त्याच्या गोलंदाजीकडे जाऊ आपण. 18 धावा 2 गडी त्याने बाद केलेले आहेत. तर सुमित आवटेने आत्तापर्यंत 13 धावा खर्च करत असताना 1 गडी बाद केलेला आहे. सुमित आवटे उजव्या हाताने उर्दू विकेट. चेंडू भयंकर वेगाने टाकला होता. पाहायचंय बॅक टू बॉलर. गोलंदाजानं टिपलेला झेल. चौथा फलंदाज बाद. 4 गडी बाद. 31 धावा. 4 षटकांचा खेळ संपला. गणेश जाधवच्या नेतृत्वाखाली या मॅचमध्ये खेळताना आपण बघत आहोत ते शिवसागर लिजेंड जुन्नर संघाला. आज काही खेळाडूंची अनुपस्थिती मला जाणवते या संघामध्ये, परंतु तरी देखील संघाची ताकद तसूभरही कमी होत नाही. सुमित आवटेने जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन केलंय. अजून राजू पाटेसारखा दमदार गोलंदाज या संघाकडे आहे. त्याचबरोबर सुधीर साबळे गोलंदाजी मार्कवरती आणला गेलेला आहे. सुधीर साबळे प्रकर्षानं जुन्नर प्रीमियर लीगमध्ये पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या समोर आला आणि तिथे त्यानं जबरदस्त गोलंदाजी करत प्रेक्षकांची आणि टेनिस क्रिकेटच्या चाहत्यांची लक्ष वेधून घेतलं, मन वेधून घेतलेली आहेत सुधीर साबळे. त्यानंतर गेल्या 4-5 वर्षामध्ये सुधीर साबळेनं देखील टेनिस क्रिकेटमध्ये चांगला ठसा उमटवलेला आहे. तो गोलंदाजी मार्कवरती तुम्हाला दिसेल आता गोलंदाजी करत असताना. तर समोर फलंदाज असणार आहे तो दत्ता दानवले. सुधीर साबळेच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे आणि दत्ता दानवले गोलंदाजी मार्कवरती आपण बघू शकतो. स्ट्राईक एंडवरती दत्ता दानवले आहे. नॉन स्ट्राईक एंडवरती प्रवीण वाडकर. 4-5व्या षटकाची सुरुवात इथे झाली. बॅकफुटवरती जाऊन चेंडूला अलॉंग दी कार्पेट खेळलं. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक खूप वेगाने चेंडूवरती पोहोचेल, फेक करतोय. 2 धावा. जीवाच्या आकांतानं या 2 धावा घेतल्या होत्या. वाऱ्याच्या वेगानं 2 धावा घेतल्या होत्या.
मानो हिरन भाग रहे विकेट के बीचों बीच. आज ती गती ठेवावी लागेल. धावफलकावरती आपण बघू शकतो धावा आहेत त्या 33 गड्याच्या मोबदल्यामध्ये. खरं तर तुम्ही बघताय की विश्वातला सगळ्यात वेगवान मानव जर कोण असेल तर तो आहे हुसेन बोल्ट. परंतु बोल्टला तुम्ही धावा घ्यायला लावा बरं या मैदानामध्ये, तो तितक्या वेगाने धावा घेणार नाही जितक्या वेगाने क्रिकेटपटू धावा घेतील, आहे की नाही. म्हणजे प्रत्येकाची स्ट्रेंथ असते. तो जरी 100 मीटरमध्ये सगळ्यात वेगवान धाव घेत असेल तर 66 मीटरमध्ये मात्र फलंदाज 66 फुटामध्ये 22 मीटरमध्ये फलंदाज निश्चित प्रकारे जास्त वेगवान ठरतील. पुन्हा एकदा 2 धावा, बॅक टू बॅक 2-2-2 या परिस्थितीमध्ये सुद्धा भोरचा संघ चांगलं आव्हान, बिग टोटल इथे उभं करू शकतो. मोठी मैदानं निश्चित कदाचित नसतील त्यांच्याकडे, परंतु इच्छाशक्ती जबरदस्त आहे जितेंद्र शिंदेच्या संघामध्ये. आणि त्यामुळं जुन्नरसारख्या प्रथितीय संघाला देखील ते खिंडीत गाठल्याशिवाय राहणार नाही. मुळात काटकता ही भोर तालुक्याचं वैशिष्ट्य आहे. हा चेंडू फुलर लेनचा चेंडू होता, अक्रॉस दी बॅट खेळायचा प्रयत्न होता फलंदाजाचा. एका जागेवरती उभं राहून तुम्ही टेनिस बॉल क्रिकेट खेळू शकत नाही. एक वेळ तुम्ही लेदर बॉल क्रिकेट पाय हलवले नाही तरी चालतील. आम्ही सदागोपन रमेशला बघितलं होतं, आम्ही वीरेंद्र सेहवागला बघितलं होतं, यांचे पाय हलत नव्हते परंतु धावफलक हे पळवत होते. पण टेनिस क्रिकेटमध्ये तुम्ही जर पाय न हलवता खेळलात तर तुमच्या पुढ्यात किंवा तुमच्या पट्ट्यात बॉल येणार नाही. यावेळेस बॅकफुटला जाट कट करायचा प्रयत्न होता, तोही फसला. सातत्यानं व्हेरिएशन करतोय गोलंदाज सुधीर साबळे सुद्धा. काही चेंडू त्यानं पुढे टाकलेले आहेत, काही चेंडू तो मागे आणतोय, आखूट टप्प्याचे चेंडू टाकतोय, काही पुढे फुलर लेनचे चेंडू टाकतोय. तर यामुळं गोंधळात फलंदाज पडू शकतो की नक्की पुढचा चेंडू कसा येणार आहे तोच अनुमान तो अगोदरच अंदाज बांधू शकत नाही. धावफलकावरती इथे धावा आहेत 35 गड्याच्या मोबदल्यामध्ये. BPL स्ट्रायकर्स भोर, तर दत्ता दानवले स्ट्राईक एंडवरती, प्रवीण वाडकर नॉन स्ट्राईक एंडवर. गोलंदाजीसाठी तुम्ही सुधीर साबळेला बघताय, खूप चांगलं षटक आहे. पहिल्या 2 षटक चेंडूमध्ये 4 धावा मिळाल्या होत्या, त्यानंतरचे 2 चेंडू त्यानं दत्ता दानवलेला निर्धाव टाकलेले आहेत. कमबॅक करतो तो. या खेळपट्टीवरती तुम्हाला वेगळा प्रयोग करावा लागणार आहे. रेग्युलर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्ही जी गोलंदाजी करता ना ते टप्पे जर इथं ठेवले तर कदाचित ते तितके यशस्वी ठरणार नाहीत. आणि म्हणून खेळपट्टी हा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो. म्हणजे कुठली मॅच तुम्ही घेतली ना तर त्या मॅचमध्ये सगळ्यात जास्त चर्चा कशाच्या होत असतील तर त्या खेळपट्टीच्या होतात. विशेषतः तो जर कसोटी सामना असेल तर मला वाटत नाही एखादा समीक्षक खेळपट्टीच्या चर्चेशिवाय कधी त्याची समीक्षा पूर्ण करत असेल. त्यामुळं टेनिस बॉल क्रिकेटसाठी ही नवीन खेळपट्टी आहे. खेळाडूंसाठी या खेळपट्टीवरती गोलंदाजी करणं हा अनुभव नवीन आहे. वाह, काय गोलंदाजी! मला तर टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर निघालाय. आणि खरं तर सुधीर साबळेचं ते वैशिष्ट्य आहे. खूप चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आम्ही पाहिली. फक्त 5 धावा या षटकामध्ये दिसत आहेत. 36 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 षटकांचा खेळ संपला. प्रशांत सर काय सांगाल? अभी भी मुझे लग रहा है कि विकेट जो है मददगार है, गेंदबाजों के लिए बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, टिप्पा सही जगह पर है. तो बल्लेबाज को थोड़ा आगे आने की ज़रूरत है. गेंद की तरफ आके बल्लेबाजी करेंगे तो बिल्कुल फ़ायदा होगा. फिलहाल बल्लेबाज जो है बैकफुट पर खेल रहे हैं. हर गेंद को आप बैकफुट पर खेलेंगे तो फ़ायदा नहीं होगा. समस्या है, अग्नि परीक्षा फिलहाल बल्लेबाजों की चल रही है. सटीक लाइन के साथ सदी भी गेंदबाजी करते हुए गेंदबाजों ने शानदार प्रदर्शन किया और गेंद बल्ले के ऊपर हावी है. सकाळपासून मोजके काही फलंदाज सोडले तर या खेळपट्टीवरती तितका आत्मविश्वासाने खेळणारा फलंदाज क्वचितच बघायला मिळालेला आहे. परंतु गोलंदाजांनी खूप चांगली गोलंदाजी केली. आणि मी बघितलेलं आहे की सुरुवातीचा आनंद मोडवेने वेगवान गोलंदाजांना आज प्राधान्य दिलं. संघामध्ये हमखास 4 गोलंदाज त्याने जोरात टाकणारे ठेवले. त्यानंतर मगाशी जिंकलेला संघ शेष पुणे जिल्हा या संघामध्ये देखील अमित तापकीरने अशाच वेगवान गोलंदाजांना आणलं होतं आणि त्याचा खूप चांगला प्रभाव या मैदानामध्ये दिसला. सुशांत जाधव मात्र आज वेगवान गोलंदाज आणले नाही, त्याने तो कटर गोलंदाज अर्थात टर्न करणारे गोलंदाजांना घेऊन आला. त्यांचा फारसा प्रभाव या मैदानामध्ये पडलेला नाही आहे. त्यामुळे इथून पुढे या गोष्टी मार्गदर्शक ठरतील येणाऱ्या काही संघांसाठी. आणि पायचे चेंडू वाईट ठरेल. एक अतिरिक्त धावफलकावरती नोंदवली जाते. 37 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 6 आता मैदानामध्ये सुरू झालेला आहे. एकंदरीत 8 षटकांचे सामने. आणि मला वाटतंय ही स्पर्धा त्या दृष्टीने देखील अत्यंत नाविन्यपूर्ण आहे की 8 षटकांचे सामने खेळण्याची संधी इथे खेळाडूंना मिळते. आखूट टप्प्याचा चेंडू होता, स्क्वेअर कटला खेळला, कव्हर ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक तिथून चेंडू फेकतोय. तोपर्यंत 1 धाव या ठिकाणी मिळेल. ती फलंदाज दत्ता दानवलेला धावफलकावरती पुढे स्कोर जातोय 38 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रवीण वाडकर आता स्ट्राईक एंडला येणार आहे.
आणि गोलंदाजीसाठी नाझीम. हो स्लोअर बनवतात थोडासा चेंडू. चेंज ऑफ पेस आपण बघू शकतो. गती परिवर्तन करताना टाकला होता नजीमनं. नजीम बेपारी बरोबर नाझीम बेपारी गोलंदाजी मार्कवरती. आज सुमित भंडारीचा संघामध्ये समावेश नाही आहे. आज अज्जू बेपारी सारखा एक चांगला फलंदाज टीममध्ये नाही आहे, त्यामुळं अनुपस्थिती जाणवू शकते जुन्नर संघाला. खूप चांगला प्रयत्न आहे. एक काळ जुन्नर संघाने निश्चित प्रकारे टेनिस क्रिकेटवरती आपला एक प्रकारचा वरचष्मा मिळवला होता. गणेश जाधव त्या संघातला खेळाडू, आनंद मोढवे त्या संघातला खेळाडू या संघामध्ये आहेत. इथं सगळे नवीन खेळाडू आहेत. सातत्यानं बदल या संघामध्ये देखील झालेला आहे. परंतु एकेकाळचे स्टार्स आज या संघामध्ये दिसत नाहीत, परंतु तरी देखील संघाची ताकद कमी होत नाही आहे. नाझीम बेपारी उजव्या हाताने उर्दू विकेट. बाहेरची कड पाहायचंय थर्ड मॅन की फाईन लेग. फाईन लेगचं क्षेत्ररक्षक आडवेल. एक धाव इथे मिळते आणि धावफलक पुढे पोहोचतोय. 40 धावा. काय चांगली गोलंदाजी आहे. आपण बघतोय नजीम बेपारीला, त्याच्याकडे फारसा स्पीड नाहीये, वेग नाहीये, परंतु खेळपट्टीचा खूप चांगला वापर आज या मैदानामध्ये नाझीम बेपारीने केलेला आहे. पहा तुम्ही गोलंदाजी करत असताना टप्पा तो व्यवस्थित टाकतोय. चेंडू आकाशामध्ये. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तिथे झेल सुटतो. चेंडू सीमारेषे बाहेर. षटकार. 6 धावांसाठी हा एक मोठा फटका. खूप वेळानंतर हा फटका बाहेर पडलेला आहे. और मेरे हिसाब से इस वक्त गति परिवर्तन करने की जो कोशिश की, भाप लिया था बल्लेबाज ने. फिलहाल गति परिवर्तन करने की क्या ज़रूरत है, एक बार वो भी है. बल्लेबाज ने वो प्रेशर बन रहा था उसको थोड़ा सा कम कर दिया और बढ़िया शॉट. मच नीड 6 फॉर द बैटिंग साइड. प्रेशर रिलीज करने के लिए ये शॉट आना बहुत ज़रूरी था. खरं तर मी त्याला टप्पा मास्टर म्हणणार होतो, कारण जे 4 चेंडू त्याने पहिले टाकले होते अत्यंत सुरेख टाकले होते, परंतु त्या प्रयत्नात एक चेंडू त्यानं आधीचा आखूट टाकला. पुन्हा एकदा दुसरा चेंडू थोडासा पुढे होता. लॉंग ऑफ आणि मिड विकेट मधून लॉंग ऑन आणि मिड विकेट मधून चेंडू सीमारेषे बाहेर. 4 धावा. षटक संपेल. 6 षटकांचा खेळ संपला. 40 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये, 50 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये इथे आपण धावफलकावरती बघतोय. शेवटच्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत त्या तब्बल 14 धावा. पहिल्या 4 चेंडूमध्ये आपण पाहिलं होतं फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. नंतरचे 2 चेंडू तितकी कन्सिस्टन्सी राखू शकला नाही गोलंदाज तिथे नाझीम बेपारी, आणि तिथे 10 धावा आल्या. एकूण 14 धावांचे षटक ठरलं. मला वाटतं भोर संघासाठी हे षटक अत्यंत किफायतशीर आहे, फायदेशीर आहे. बिल्कुल आपने सही कहा. इस बार प्रेशर बन रहा था. प्रेशर कम करने के लिए, रिलीज करने के लिए इस तरह के शॉट खेलना बहुत ज़रूरी था. और गेंदबाज ने क्या किया, गेंदबाज ने गेंद को ज़्यादा आगे रखा. एक बार फिर वो ब्रॉकआउट में जाना चाहते तो वो फुल टॉस गेंद थी. गति परिवर्तन करना चाहते तो वो 4 मीटर के अंदर गेंद थी. गति ज़्यादा नहीं थी और बल्लेबाज ने भाप लिया था. इससे क्या होगा, मोमेंटम थोड़ा सा बल्लेबाजों की तरफ जाएगा और मोमेंटम दिखता नहीं, हवा की तरह होता है. महसूस करने की ज़रूरत है, इसका फ़ायदा उठाने की ज़रूरत है. अब 4 विकेट खोने के बाद अगर ये साझेदारी बन रही है तो थोड़ी सी तकलीफ गेंदबाज को भी हो सकती है. सकाळपासून प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांमध्ये मला वाटतं भोरचा संघ अधिक चांगल्या प्रकारे फलंदाजी करतोय. लोअर फुल टॉस होता. अक्रॉस द बॅट स्क्वेअर लेगला खेळायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाला खूप लांबून धावावं लागेल. 2 धावा इथे मिळत आहेत. दिवसा ढवळ्या धावांची चोरी आपण म्हणू शकतो. चेंडू खरं तर हातात होता. क्षेत्ररक्षकाकडून निसटल्यानंतर पुन्हा दुसऱ्या क्षेत्ररक्षकाची वाट त्याने बघितली आणि त्याचाच फायदा घेतला. जर दार उघडे तर मला वाटत नाही एखादा निष्णात घरफोड्या सहज दारामधून घुसून चोरी करू शकतो, आणि तेच इथं आम्ही बघितलं. धावफलकावरती आहेत 52 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सुधीर साबळेचा हा भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक आडवेल. 1 धाव अपेक्षित आहे धावफलकावरती. 53 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 7वं षटक मैदानामध्ये सुरू असताना सुधीर साबळेला आपण बघतोय गोलंदाजी करत असताना. या अगोदर सुधीर साबळेनं 5 धावा दिल्या होत्या अगोदरच्या षटकामध्ये. या षटकामध्ये 2 धावा 3 धावा 4 धावा अगोदरच्या षटकामध्ये दिल्या होत्या, माफ करा. आतापर्यंत 7 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. हो पुढे फुलर लेनचा चेंडू होता आणि तो देखील कनेक्ट करता आला नाही फलंदाजाला. खरं तर या खेळपट्टीवरती असे चेंडू हे फलंदाजांसाठी मेजवानी ठरतात, पंचपक्वान ठरतात, परंतु त्याच्यावरती ताव मारणं महत्त्वाचं आहे. कारण गोलंदाज सुद्धा असे आहेत की जरी पंचपक्वान्नाची मेजवानी फलंदाजासाठी असेल तरी सुद्धा ते सुद्धा जेवणामध्ये माती कालू शकतात. अंगावरती टाकलेला हा चेंडू फलंदाजाला पुन्हा एकदा परतावता आला नाही. निर्धाव चेंडू ठरेल. सुधीर साबळेचं हे षटक देखील किफायतशीर ठरते. आतापर्यंत केवळ 7 धावा 10 चेंडूमध्ये मोजलेल्या आहेत सुधीर साबळेनं.
चांगली गोलंदाजी, गडीबाद करण्यामध्ये जरी यश आलेलं नसेल तरी सुद्धा त्यानं तब्बल 6 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. आणि ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे की तुम्ही डॉट बॉल किती टाकताय एका षटकामध्ये किंवा तुमच्या स्पेलमध्ये, ते सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण क्रिकेट बदललेलं आहे. पूर्वी एक जमाना होता की तुम्ही फक्त विकेटवरती उभे राहा, धावा नाही फारशा काढल्या तरी चालायचं. नंतरचा जमाना आला की तुम्ही धावा बनवत राहा, परंतु विकेट देखील थोड्याशा महत्त्वाच्या ठरायला लागल्या. परंतु अलीकडे विकेटसाठी महत्त्व कोणी ठेवत नाही. तुम्ही जितकं डॉट चेंडू टाकाल, निर्धाव चेंडू टाकाल, ते तुमच्या विजयासाठी कारण ठरू शकतं किंवा जेवढे जास्त निर्धाव चेंडू एखादा संघ खेळेल ते पराभवाचं कारण ठरू शकतं. पुन्हा एकदा चांगला चेंडू, भन्नाट वेग होता यावेळेस, थोडासा पुढे टप्पा टाकला होता, चेंडू मात्र निर्धाव ठरेल. षटक संपेल, धावफलकावरती 7 षटकांचा खेळ संपला. 53 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कुरघोडी करण्याचा प्रयत्न जुन्नर संघाकडून इथे झालेला आहे. या अगोदरच्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या. थोडासा मोमेंटम तुम्ही सांगत होतात की तो फलंदाजांच्या बाजूने गेलेला आहे, परंतु काय गोलंदाजी केली सुधीर साबळेनं बघा. आता मोमेंटम परत फलंदाजांच्या बाजूने आलाय. 7 षटकामध्ये 4 विकेटचं नुकसान झाल्यानंतर 53 धावा. बिल्कुल मोमेंटम थोड़ा गेंदबाजी की तरफ बिल्कुल आता हुआ. इस बार इससे पहले 14 रन आए तो इस ओवर में ज़्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया. एक ओवर आना अभी भी बाकी है. कम से कम वो 60 के ऊपर का आंकड़ा तो दिखना चाहिए. मज़ा आएगा जिस तरह से मुकाबला चल रहा है. व्यासपीठावरती जर पाहिलं तर इंझवडी कोविड सेंटरचे हेड आदरणीय सन्माननीय डॉक्टर अमित मनोरे यांचं आगमन झालं आहे. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. ज्या पद्धतीनं राहुल शेठ डिगळे प्रतिष्ठान आणि सिरसार स्पोर्ट बारामती या 2 संघादरम्यान अतिशय महत्त्वाची लढाई असेल आणि ते बॅटल रंगण्यापूर्वी टॉस होईल, तर त्या टॉससाठी निश्चितच मान्यवरांना आमंत्रित केलं जाईल. शेवटच्या षटकासाठी पुन्हा एकदा आपण नरेश डोमे सरांकडे जातोय. आता गोलंदाजानं खूप चांगला करिश्मा केला आहे. आता हे षटक कोणाचं आहे ते बघणं फार गरजेचं असेल. पुन्हा एकदा नाझीम बेपारी गोलंदाजी मार्कवरती. शेवटच्या षटकामध्ये नाझीमने चांगली गोलंदाजी केली होती, परंतु टप्प्यामध्ये भरकटला तो शेवटचे 2 चेंडू टाकताना. यानंतरची मॅच सुद्धा महत्त्वाची आहे. खेडला बारामती विरोधात खेळायचं आहे. बारामतीचे खेळाडू देखील, त्यांना टर्फ विकेटचा खूप चांगला अनुभव आहे आणि खेडचे खेळाडू देखील, त्यांच्यामध्ये असे काही खेळाडू आहेत की जे टर्फ विकेटवरती नेहमी खेळतात. खरं तर टर्फ विकेटचा अनुभव असणं आजच्या दिवसभरामध्ये तुमच्या खेळाचं महत्त्वाचं लक्षण समजलं जाईल. अप्परकट, चेंडू डीप कव्हर पॉईंटवरती अडवला, तिथून फेकला तर 2 धावा इथे मिळतील त्या फलंदाज दत्ता दानवलेला. 2 धावांबरोबर दत्ता दानवले 11 धावसंख्येवरती पोहोचतोय. 10 चेंडूचा त्यानं सामना केलेला आहे. धावफलकावरती 55 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 8वं आणि शेवटचं षटक मैदानामध्ये इथे सुरू आहे. मोठा स्कोअर उभा करणं हे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचं काम असतं आणि मोठ्या स्कोअरच्या पाठीमागं तुम्ही जाताना दिसेल. पुन्हा एकदा व्हॉट अ शॉट, वंडरफुल हिटिंग, वंडरफुल शॉट, षटकार. ज़्यादा आगे गेंदबाजी करेंगे तो परिणाम क्या होता है. ज़्यादा आगे एक बार फिर जो कि मिडल और लेग स्टंप पर गेंद थी, बल्लेबाज बैकफुट पर थे, ज़्यादा आगे नहीं थे और स्ट्रोक अच्छा है. बल्ले के बीचों बीच खेलेंगे तो एक बार फिर गेंद बाउंड्री की तरफ जा रही है. स्टैंड एंड डिलीवर 8वां ओवर है, स्लॉग ओवर है जहाँ दे दनादन बल्लेबाजी होती है. और उसी वक्त एक खूबसूरत स्ट्रोक बल्लेबाज दत्ता के बल्ले से आया. और दत्ता की बात करते तो 17 पर खेल रहे 11 गेंदों का सामना किया. रन संख्या 60 के पार, 61, 4 विकेट के नुकसान पर. इस ओवर की कहानी बल्लेबाजों के लिए थोड़ी सी बेहतर चल रही है. खरं तर खूप काळ दत्ताने बॅटिंग केलेली आहे. अगोदर 10 चेंडू दत्ता खेळलेला आहे, त्यामुळं तो परफेक्टली सेट झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये त्याच्याकडून मोठे फटके येणं हे निश्चित गरजेचं आहे आणि त्यानं जो फटका खेळला होता, खरं तर या परिस्थितीमध्ये अशा फटक्यांची गरज आहे आणि निश्चित त्याला एक चांगला फटका मिळाला. आणि नरेश सर म्हणूनच सातत्यानं सांगतो की ही विकेट वेगळे, या विकेटवरती तुम्हाला विकेटवरती थांबावं लागेल आणि एकदा का सिरावलात तर रन्स येतात हे आता पुन्हा एकदा सिद्ध होतंय. तुम्ही एकेरी दुहेरी धावा घ्या, एकेरी धाब्याचं कन्व्हर्सेशन तुम्ही दुहेरी धाब्यात करा आणि मग खराब चेंडूवरती खरपूस समाचार घ्या. हे जे मंत्र आहे, हा जो मंत्र आहे तो विसरायला पाहिजे. 61 धावा परत एकदा खूप उंच यावेळेस फसलेला हा फटका आहे. एक्झिक्युशन खराब तिथे आणि झेल सुटला. चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धावा. या चौकाराबरोबरच हा लाभदायी असेल, शुभदायी. या चुका करणं इथं परवडणार नाही. 65 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 8वं षटक सुरू असताना तुम्ही माहिती आहे पहिल्या 7 षटकांमध्ये आपण अक्षरशः दुष्काळ बघत होतो. म्हणजे वाळवंटामध्ये तुम्ही एखाद्या पाण्याच्या थेंबासाठी सुद्धा त्रस्त होता आणि तिथे तुम्हाला अचानक झरा मिळावा
किंवा नदीच मिळावी अशी परिस्थिती आहे. इथं षटकार आणि चौकार इथे मिळाले शेवटच्या षटकामध्ये. 65 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात. पिछले दो गेंदों की अगर कहानी देखिए तो प्रॉपर टेनिस क्रिकेट की तरह से एक बार फिर खेल होता हुआ इस तरह का क्रिकेट का खेल देखने के लिए दर्शक आए हैं. आएगा मजा. 65 4 विकेट के नुकसान पर. 8व्या षटकामध्ये नजीम बेपारी पुन्हा एकदा. फुलर लेनचा चेंडू. यावेळेस गणेश जाधव यष्टांच्या पाठीमागे पहा काय सुंदर यष्टीरक्षण करतोय. मी बघितलं तर एक मॅच होती गणेश जाधव आणि मला वाटतं रांधे वगैरे कुठल्या तरी टीम बरोबर मॅच होती. अभिजित भुजबळ गोलंदाजी करत होते. 2 षटकामध्ये त्यांनी दोन्ही षटकं निर्धाव टाकली होती. 6 विकेट घेतल्या होत्या आणि 0 धावा दिल्या होत्या आणि सगळ्याच्या 6च्या 6 विकेट स्टंपिंग होत्या. त्या सगळ्या 6 स्टंपिंग गणेश जाधवने केल्या होत्या. हा माझ्या समोर घडलेला पराक्रम आहे. यष्टांच्या पाठीमागं संगणक गणेश जाधवला तुम्ही बघताय. इथे पाहायचंय फलंदाज होईल धाव बाद. 1 धावेची भर पडेल धाव फलकावरती. 65 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 66 धावा होतील 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. खरं तर धावबादच्या विकेटला आपण आत्महत्या म्हणतो, परंतु या विकेटला आत्महत्या म्हणावी का हा प्रश्न आहे. ते बलिदान म्हणावं लागेल. कारण आपल्या संघासाठी दुसरा एखादा आपला चांगला खेळाडू स्ट्राईक म्हणते यावा, त्याने पुढे संघासाठी चांगलं योगदान द्यावं म्हणून स्वतःहून स्वतःचा जीव त्याने धोक्यात घातलेला आहे. सैक्रिफाइस किया विकेट क्योंकि एक तरफ बल्लेबाज ने 2 बड़े शॉट खेले तो उनको ज़्यादा मौका देना चाहते, तो यह सैक्रिफाइस किया विकेट. ये भी करना बहुत ज़रूरी है. अब नए बल्लेबाज मैदान के अंदर आएंगे, आपके पास गेंदें कम है, ज़्यादा दमखम लगाना होगा. खरं तर स्वराज्य निर्माण करत असताना मावळ्यांनी देखील अशा प्रकारे स्वतःचे प्राण दिले. स्वातंत्र्यामध्ये आहुती देणारे देखील हुतात्मे आपण पाहिलेले आहेत आणि क्रिकेटमध्ये तेच समर्पण आपल्याला या खेळाडूंच्या माध्यमातून बघायला मिळते. धावबाद होईल फलंदाज. अजून एक फलंदाज बाद होतोय. 66 वरून पुढे 67 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये. BPL स्ट्रायकर्स भोर संघ आणि 8 षटकांचा खेळ संपलेला आहे. 8 षटकामध्ये बनवलेला आहे 66 धावा. जुन्नर 67 धावा बनवलेल्या आहेत. 68 धावांचं आव्हान शिवसागर लेजेंड जुन्नर संघासमोर असेल. या लढतीमध्ये निश्चित आव्हान तितकं छोटं आहे असं म्हणता येणार नाही, परंतु रस्ता ओलांडावा इतकं सोपं सुद्धा आव्हान नाही किंवा शॅम्पेन फोडावी असंही आव्हान नाही. त्यामुळे खूप मजा येणार आहे या मॅचमध्ये. हाँ बिल्कुल, एक बहुत ही अच्छा मैच होना चाहिए तब जाकर मज़ा आएगा. और दूसरी तरफ से ईंट का जवाब पत्थर से, प्रश्न का जवाब उत्तर से और गेंद का जवाब बल्ले से देने के लिए बल्लेबाज भी तैयार है. तो दूसरी पारी बहुत इंपॉर्टेंट है. एक बार फिर मैदान के अंदर खिलाड़ी आएंगे. राहुल शेठ टिगड़े प्रतिष्ठान और सिरसा स्पोर्ट के कप्तान को मैं दरखास्त करना चाहता हूँ, प्लीज आइए. मी दोन्ही संघांच्या संघटनेकडून विनंती करतोय, आपण टॉससाठी रेडी राहा. राहुल शेठ टिगड़े प्रतिष्ठान, सिरसा स्पोर्ट, बारामती. मैदानात काही वेळेकरता खेळ थांबलेल्या आपण एक अतिशय शानदार अशी स्पर्धा बघतोय. लोकप्रिय कार्यसम्राट आमदार विकासाचे शिल्पकार आदरणीय लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या अविष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं आदरणीय अभिषेक गोविंद बारणे त्याचबरोबर तुषार रघुनाथ इंगे यांच्या कुशल नेतृत्वाखाली आयोजित केलेली महाराष्ट्राची लाख मोलाची स्पर्धा अर्थात स्वराज्य चषक 2021 या स्पर्धेचा आजचा अतिशय महत्त्वाचा दुसरा दिवस. सुरू असलेला सामना 2 मातबर संघ आहेत, शिवसागर जुन्नर आणि दुसऱ्या बाजूला आहे तो BPL स्ट्रायकर. चौथा मॅच राहुल शेठ टिगड़े प्रतिष्ठान सिरसा स्पोर्ट या 2 संघादरम्यान. 67 धावा म्हणजे एक मोठं आव्हान, म्हणजे 68 धावांचं जे आव्हान आहे ते कशा पद्धतीने या ठिकाणी पार करतात ते बघणं फार गरजेचं असेल. कुणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणारे भाव, कुठेही जाऊ नका, पाहत राहा मॅचचा दुसरा पडाव. आपण बघतो ही स्पर्धा आयोजित करण्यामध्ये अनेक मान्यवरांचं महत्त्वाचं योगदान आहे. त्यामध्ये श्रीकांत देसाई हे खरं तर डिंगडॉग पुणे संघाचे खेळाडू आहेत. खेळाडू म्हणून देखील श्रीकांत देसाई यांनी खूप मोठं क्रिकेट खेळलेलं आहे आणि त्याचबरोबर व्यवसायाच्या माध्यमातून अलीकडे आपण पाहतो की क्रिकेटच्या आयोजनामध्ये देखील त्यांचा मोठा वाटा राहिलेला आहे. आज ही स्पर्धा यशस्वीरित्या आयोजन करत असताना तुम्हाला दिसतील विशाल कांबळे यांना देखील आपण प्रतीक पुणे किंवा डिंगडॉग पुणे संघाकडून बघितलं. या स्पर्धेच्या आयोजनामध्ये देखील त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. उदय काटे, त्यांच्या समेत संदीप देशमुख, विशाल, अक्षय, सुभाष वर्मा, स्वप्नील, वजीर शेख, सनी बारणे, सिद्धेश्वर बारणे, तुषार भाऊ, अभिषेक दादा बारणे स्पोर्ट्स फाउंडेशन, सिद्धेश अवचारे, संतोष उघाडे या सगळ्याच मंडळींचं खूप मोठं योगदान आहे. या सर्वांना आपण धन्यवाद देऊ. एक मोठी स्पर्धा पुणे जिल्ह्यातील खेळाडूंसाठी आणि संपूर्ण
भारतातील टेनिस क्रिकेटच्या ताकदवान खेळाडूंसाठी एक पर्वणी म्हणून त्यांनी इथे आणलेले आहे. निमित्त आहे आपले सर्वांचे लाडके आमदार, विकास कामांचे उद्गाते आणि विकास कामांचे कल्पक असे शिल्पकार आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांचा वाढदिवस. आणि वाढदिवसाच्या निमित्तानं साहेबांना अभिष्टचिंतन करण्यासाठीच या स्पर्धेचं केलेलं आयोजन, भव्य दिव्य आयोजन, रात्रीच्या प्रकाशझोतामध्ये झगमगाटामध्ये या स्पर्धेचं आयोजन होताना आपण बघाल. निश्चित तुमच्याकडे पुन्हा एकदा मी येतोय सर, कारण tenniscricket.inचा विचार केला तर त्यांनी विशेष करून एक नवीन सुरुवात देखील केली, नवीन आणखीन एक प्रयोग देखील केलेला आहे. तर बघूया तो काय प्रयोग आहे. बनाओ टीम पूरा करो अपना ड्रीम, बनाओ टीम पूरा करो अपना ड्रीम, गेम ऑन ओनली ऑन क्रिक ऑन. टेनिस विश्वातली एक सर्वात महत्त्वाची आणि पहिली फॅन्टसी ॲप आपण या ठिकाणी बघणार आहोत. चलो जल्दी करो www.crickon. और एक बार फिर बहुत कुछ पाने का मौका आपके लिए है, तो एक बार फिर क्रिक ऑन गेम ऑन, ये आपका अपना एक बार फिर ऐप है. चलते एक बार फिर मैच की तरफ. बहुत कुछ एक यहाँ भी मिलेगा, बहुत सारे इनाम यहाँ भी मिलने वाले हैं. टेनिस क्रिकेटचा आणखीन एक आविष्कार आपल्याला बघायला मिळणार आहे क्रिक ऑनच्या माध्यमातून. मैदानातला सामना देखील अतिशय महत्त्वाचा असेल. त्या सामन्याकडे आपण जातोय. 2 मातबर संघातील लढाई, 68 धावांचं आव्हान. जुन्नर वर्सेस BPL स्ट्रायकर. शिवसागर जुन्नरची टीम देखील दर्जेदार टीम आहे. आणि आता मैदानामध्ये जर बघितलं तर आणखीन एक महत्त्वाचा मॅच, त्याचा टॉस देखील केला जाणार आहे. राहुल शेट्टी प्रतिष्ठान आणि सिरस्टार स्पोर्ट दोन्ही संघाचे संगणक रेडी राहतील. पाहूया याची देही याची डोळा. यावेळेला चेंडू ऑफ टर्मच्या थोडासा बाहेर होता, पॉईंटच्या दिशेने खेळून काढला आहे. राहुल शेठ टिगळे प्रतिष्ठान सिरसा स्पोर्ट, त्याला आपल्याला हा फायनल कॉल आहे. आपण आमच्या समालोचन कक्षाकडे यायचे. धावपलकावरती जर बघितलं तर एकेरी धावेने धावपलक 1 वरती येतोय. खातं उघडलं जातं ते फलंदाजाचं. फलंदाज गणेश जाधव आणि अमित मैदानावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती गणेश साळुंके. या षटकातला दुसरा चेंडू टाकण्याकरता तो सज्ज होतोय. चांगला छान पद्धतीने चेंडू खेळून काढला आहे, पंच केला आहे. चेंडू जातोय कव्हरच्या दिशेने. इथे मात्र एकेरी धाव येते. एकेरी धावेने धावपलका दबावत आहेत त्या 2. अमित घेतो 1 वर, गणेश घेतो 1 वर. धावपलका दबावत त्या बिनबाद 2. थोडासा ऑफ टर्मच्या बाहेरचा चेंडू होता. बॅकफुटला बॅट्समन पूर्णपणे सज्ज होता. छान पद्धतीने चेंडू पंच केला कव्हरच्या दिशेनं. प्रमुख गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे गणेश साळुंके. राहुल शेठ टिगळे प्रतिष्ठान संघाच्या संगणकाला विनंती आहे, आपण लगेचच विशाल कांबळे यांच्याशी संपर्क साधायचे. समालोचन कक्षाकडे यायचे. 3 चेंडू धावपलकावर धावायत त्या 2. बिनबाद 2. 68 धावांचा पाठलाग या ठिकाणी होतो आहे. शिवसागर जुन्नरचा संघ मैदानामध्ये एक दर्जेदार संघ मानला जातो. बॅकफुटला जाऊन चेंडू ऑन साईडला खेळलाय. फाईन लेगमध्ये क्षेत्ररक्षक आहे. अतिशय सुंदर झेंड टिपला जातोय. फलंदाज अमित बॅक टू द पॅबलन जातोय. अतिशय मोठा धक्का लागतोय. आघाडीचे फलंदाज मैदानामध्ये असताना यावेळेला बॅकफुटला जाऊन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नामध्ये बॅट्समन फसलाय. नरेश सर, आघाडीची जोडी आहे. सावध पवित्रा घ्यायला फार गरजेचं होतं, तसं काही घडलं नाही आहे. आक्रमक पवित्रा घेतला आणि त्यावेळेला फलंदाज फाईन लेगमध्ये शिकार बनून जातोय. एक मोठा मासा गळायला लागतोय. खरं तर हमीदचा रूपण हा मोठा धक्का आहे, कारण मिस्टर डिपेंडेबल म्हणून हमीदची ओळख आहे. सामना पहिल्या बॉलपासून शेवटच्या बॉलपर्यंत घेऊन जाणारा हा खेळाडू आहे. अगदी चिवट घोरपडीसारखा विकेटला चिकटून राहतो आणि सामना जिंकून देतो, अशी त्याची ओळख आहे. परंतु आज त्याची ओळख तो विसरला आणि इथे खूप स्वस्तात, म्हणजे पहिल्या षटकामध्ये बाद झाला. मला वाटते धावा आहेत फक्त 2. आणि हा मोठा धक्का असेल. अमोल घोडेकर नवीन फलंदाज मैदानामध्ये आता दाखल होतोय. त्याच्या बरोबरीनं टेनिस क्रिकेटमध्ये ज्याला ब्लास्ट
विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जातो तो म्हणजे गणेश जाधव. त्याच्याकडून देखील आपल्याला चांगल्या अपेक्षा असतील. विजयासाठी त्यांच्या संघासमोर आहेत 68 धावांचं आव्हान. खूप छान गोलंदाजी होते. 2 चेंडूवरती 2 धावा झालेत आणि त्यानंतर एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न होता का बघूया. अतिशय सुंदर पद्धतीनं चांगलं टेक्निक आहे. कॉपीबुक स्टाईलमध्ये चेंडू बॉलरच्या डोक्यावर घेऊन काढलाय. चेंडू जातोय सीमा पार. दर्जेदार या ठिकाणी फटका येतोय. अतिशय सुंदर पद्धतीने खेळला जातोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक मिडॉनमध्ये आहे. त्यानंतर लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक देखील आपण बघितलं सर्कलमध्ये आहे. दोन्ही क्षेत्ररक्षक जे आहेत ते सर्कलमध्ये आहेत. अशा वेळेला तंत्रशुद्ध फटका खेळला जातोय. तंत्र मंत्र दाखवलं जातं. गॅप खूप चांगला काढला त्याने इथे. खरं तर आमच्या पुण्याचे जे बाईक स्वार आहेत ना ते सुद्धा इतका चांगला गॅप काढत नाहीत. ट्रॅफिकमधून इतका चांगला गॅप इथे काढला अमोल गोडेकरने. यावेळेला चांगला चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतो, जास्त उसळी घेत नाही आणि चेंडू जातो यष्टीरक्षक हातामध्ये. पहिल्या षटकाचा खेळचा विचार केला तर धावपलका धाबा आहेत त्या एका गड्याच्या मोबदल्यात 6 धाबा. सुरू असलेला सामना जुन्नर वर्सेस BPL आहे. 68 धावांचा पाठलाग करत असताना एक मोहरा गारद काढण्यामध्ये यश मिळतंय ते BPL स्ट्रायकरला. भोर तालुक्याची टीम आहे तर दुसऱ्या बाजूला जुन्नर तालुक्याची टीम बघतोय. शिरसा स्पोर्ट बारामती राहुल शेठ टिगळे प्रतिष्ठान आपल्याला विनंती आहे आपण लगेच आमच्या समाजून कक्षाकडे यायचे. बारामतीची पॉवर आलेली आहे. बारामतीची टीम या ठिकाणी आता दाखल झालेली आहे. राहुल शेट्टीगळे प्रतिष्ठान आपल्याला विनंती आहे आपण देखील आमच्या समाजन कक्षाकडे यायचे. आसिफ आपलं स्वागत आहे. पहिलं षटक आणि पहिल्या षटकात जर बघितलं तर 6 धाबा आले आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. लोकप्रिय कार्यसम्राट आमदार विकासाचे शिल्पकार आदरणीय लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित केलेली एक मानाची स्पर्धा, लाख मोलाची स्पर्धा. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक पुणे जिल्ह्याकरता 1.5 लाख रुपये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल जितू शिंदे. अष्टपैलू खेळाडू आहे. स्ट्रायकर एंडला फलंदाजाचा विचार केला तर गणेश जाधव. थर्ड मॅन पॉईंट कबर एक्स्ट्रा कबरचा क्षेत्ररक्षक आपण बघतोय. त्याचबरोबर लॉंग ऑफ मिड ऑफमध्ये आहे. यावेळेला चेंडू जातोय पॉईंटच्या दिशेने. इथं क्षेत्ररक्षक आहे. सुंदर पद्धतीने चेंडू खेळलाय. हे चांगलं तंत्र आहे. म्हणजे ज्या पद्धतीने ही रणनीती अतिशय महत्त्वाची आहे. एकेरी धाबा दुहेरी धाबा घ्यायच्या, अधूनमधून मोठे फटके खेळायचे, धावपलक हालता ठेवायचा आणि मग दबाव गोलंदाजावर टाकायचा. अशा प्रकारचं तंत्र या मैदानावरती तुम्हाला अवलंबावं लागेल. 68 धावांचा पाठलाग करायचा आहे. धावपलक धाबा ते 7. बॅकपोर्टला जाऊन ऑन साईडला खेळायचा प्रयत्न केला मात्र आपल्या पॉलोत्रमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण होत आहे. धावपलक धाबा ते 7. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना पॉवर प्ले आपण बघतोय. 8 षटकांचा सामना आहे. अमोल अतिशय महत्त्वाचा खेळाडू आपण बघतोय. अमोल घोडेकर तर दुसऱ्या बाजूला गणेश जाधव तिसऱ्या क्रमांकावरती. आता मात्र मोठा फटका खेळला. अतिशय सुंदर पद्धतीने सरळ बॅटने खेळलेला फटका. चेंडू सीमा पार जाईल की षटकार. बघूया चौकार की षटकार. अतिशय सुंदर फलंदाजी मैदानामध्ये. चेंडू सीमा पार जातोय. सणसणीत खणखणीत दर्जेदार दमदार यावेळेला चौकार येतोय. या 4 धावसंख्येने धावसंख्या आता दुहेरी अंकात पोचते. 11 धाबा एका गड्याच्या मोबदल्यात 68 धावांचा पाठलाग करत असताना जुन्नर संघ. टायमिंग खूप चांगलं होतं. खूप पुढे ठेवलेला चेंडू होता. पुन्हा एकदा गुडलेस पटवर चेंडू टाकलाय आणि त्यावरती तुटून पडलाय अक्षरशः फलंदाज. आणि गणेशची ही खासियत आहे. एका बाजूला अमोलची सुद्धा जर बघितली फलंदाजी खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला बघायला मिळते. अमोलच्या बॅटमधनं आलेला हा सुंदर फटका होता. टायमिंग आपलातून होतं. मैदानात काही वेळाकरता खेळ थांबलेला आहे. नरेश सर, ज्या पद्धतीनं यावेळेला अमोल फलंदाजी करतोय आणि फ्रंट फूटवरती सरळ बॅटनं खेळतोय, कदाचित येणाऱ्या मॅचमध्ये हीच रणनीती असेल. अशाच पद्धतीनं फलंदाजी होईल. एकेरी धावा घेतोय, मोठे फटके घेतोय, खराब चेंडूचा खरपूस समाचार घेतोय. येणाऱ्या ह्या 2-3 मॅचमध्ये अशा प्रकारची रणनीती असायला हवी का? एक गोष्ट आपण बघितली होती की फार पूर्वीच्या काळामध्ये तुम्हाला घेऊन जातो, ज्यावेळेस सुनील गावस्करांचा उदय व्हायचा होता, त्यावेळेस भारतीय फलंदाजांना वेगवान गोलंदाजांपुढे कसं सामोरं जायचं याचं अजिबात नॉलेज नव्हतं. किंवा एखादा फलंदाज फक्त सरळ बॅटने खेळायचा, बाकी फलंदाज आडव्या बॅटनेच खेळायचे. परंतु ज्यावेळेस वेस्ट इंडिजमध्ये सुनील गावस्कर उभे राहिले, सरळ बॅटने खेळायला लागले आणि त्याच्यानंतर भारताचा 11वा फलंदाजसुद्धा सरळ बॅटने खेळायला लागला. हा बदल आहे. इथे सुद्धा तुम्हाला जाणवेल ते की तुम्ही
टिपिकल टेनिस बॉल क्रिकेटर जर असाल तुम्ही किंवा टिपिकल टेनिस बॉल शॉट तुम्ही करायला गेलात तर या विकेटवरती ते तुम्हाला सहज शक्य होणार नाही. त्यासाठी तुम्हाला सरळ बॅटने खेळणं हा चांगला पर्याय राहील आणि अमोल घोडेकरनं ते दाखवून दिले की सरळ बॅटने खेळल्यानंतर इथे धावा बनतात. बिल्कुल एक बहुत ही अच्छा उदाहरण के तौर पर इन्होंने ये पेश किया है. 68 रनों की ज़रूरत है, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है. ओहो ब्रॉकॉल पे गेंदबाजी, सुंदर गेंद कोहली की तरफ आ रही है. खिलाड़ी मौजूद, जब तक इस गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया. दूसरे ओवर का खेल मैदान के अंदर जारी है. रन संख्या 13 रन, 1 विकेट के नुकसान पर है और एक एंड पर जितू शिंदे गेंदबाजी कर रहे हैं. दूर वाले एंड से, रोड एंड से गेंदबाजी करने के लिए वो तैयार. स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज है अमोल घोडेकर, 9 पर बल्लेबाजी कर रहे हैं. स्ट्रोक अच्छा, बल्ले के बीचों बीच टाइमिंग बढ़िया, गेंद लॉन्ग ऑन की तरफ जाते हुए खिलाड़ी मौजूद है. 1 रन का इजाफा सिंगल के साथ स्कोर जा पहुंचा है 14 रन. आखिरी गेंद पर वो सिंगल आया. 2 ओवर की कहानी समाप्त होती हुई 68 रनों का पीछा करते हुए जुन्नर का स्कोर है 14 for 1. 14 रन, 1 विकेट के नुकसान पर 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलका धाबा त्यात 14, एका गोड्याच्या मोबदल्यात 68 धावांचा पाठलाग करत असताना चौकार षटकारांची आतषबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी, बॅट आणि बॉलमधली जुगलबंदी, स्वतःला सिद्ध होय प्रसिद्ध करण्याची नामी संधी. tenniscricket.in सुंदर थेट प्रक्षेपण आदरणीय अभिषेक गोविंद बारणे, तुषार रघुनाथ हिंगे यांच्या कुशल नेतृत्वाखाली सर्वोत्तम आयोजन, क्रीडा शौकीनांची शिट्ट्या टाळ्यांची उत्तम साथ, रसिकांचा मिळतोय उदंड प्रतिसाद. स्वराज्य चषक 2021चा विहंगम सोहळा पाहूया याची देही याची डोळा. यानंतर होणारा सामना आहे राहुल शेठ ढिगळे प्रतिष्ठान आणि शीर्षा स्पोर्ट बारामती. खेड आणि बारामती अशी लढाई असेल. धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 षटकं समाप्त झालेत. अप्रतिम फलंदाजी करतोय तो अमोल, धावरती खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला गणेश अजूनही सावध पवित्रा घेतलेला आहे. गोलंदाजीमध्ये निश्चित बदल होईल. 68 धावांचा पाठलाग करत असताना पॉवर प्ले नरेश सर समाप्त झाला आहे. मी नेहमीच गणेश जाधवला इतकं शांत कधी बघितलं नाही. गणेश जाधव फलंदाजी आल्यानंतर तो पहिल्या बॉलवरती त्याने जेवढे षटकार मारले असतील तेवढ्याच वेळा तो किंवा किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त वेळा पहिल्या बॉलला आऊट झाला असेल. म्हणजे तो फलंदाज हा शांतपणे फलंदाजी करणारा नाही आहे, तो फक्त बॉल फोडणारा फलंदाज आहे. परंतु आज तो शांत आहे कारण त्यालाही माहिती आपल्या विकेटचं महत्त्व काय आहे. या विकेटवरती परफेक्ट अंदाज आल्याशिवाय मोठा फटका खेळणं हे आत्मघातकीपणा ठरू शकतो आणि तो सुद्धा आज शांतपणे खेळतोय. कदाचित त्याला मोठं काव्य लिहायचं असेल. नेहमी चारोळ्या लिहितो तो, आता तो दीर्घ काव्य लिहायला घेतलेला आहे असं वाटतंय. हाँ बिल्कुल. एक बार फिर बल्लेबाज की बात करें तो थोड़ा इत्मीनान के साथ खेल रहे, आराम से खेल रहे, वेट एंड वॉच वाली क्रिकेट बल्लेबाज कर रहे हैं. सुंदर तरीके से गेंद को खेला, गेंद तेजी के साथ ट्रैवल. इस बार थर्ड मैन गली के बीच का फासला चीरती भी गेंद गोली के रफ्तार के साथ बॉडी लेने के बाद 4 रनों के जाते हुए सुंदर बल्लेबाजी. अमोल की बात करें तो बहुत अच्छी पारी अपनी टीम के लिए खेल रहे हैं. टप्पा खाने के बाद उछाल लेते हुए गेंद बैकफुट पर चले गए और गेंद को खेल दिया था थर्ड मैन बॉडी लेने की तरफ. इस बार स्लीप में एक बार फ्लाइंग स्लीप पर खिलाड़ी मौजूद है, एक गली की तरफ खिलाड़ी मौजूद है. उसके बीच का फासला चीरती हुई गेंद गोली के रफ्तार के साथ बॉडी लेने के बाद. रन संख्या 18 रन, 1 विकेट के नुकसान पर तीसरा ओवर प्रगति पर है. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज राजू. बढ़िया क्रिकेट, सेंसिबल क्रिकेट है और अगर थ्रो लगता तो ये करीबी मामला हो सकता था. खतरे की घंटी बज रही थी. 19 रन, 1 विकेट के नुकसान पर तीसरा ओवर प्रगति. धीरे धीरे होले होले दोनों बल्लेबाज अब अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. इसीलिए मैं बार बार कह रहा था कि विकेट के ऊपर खड़े रहिए. अगर विकेट के ऊपर खड़े रहेंगे तो एक बार फिर बात बनेगी. स्ट्राइक रोटेट करना बहुत जरूरी है. बेसिक चीजें आज आपको नहीं भूलनी है. 68 रनों की जरूरत है. रन संख्या 19 रन, 1 विकेट के नुकसान पर. इसकी क्या जरूरत है. एक बार फिर कुछ अलग करने की कोशिश गणेश यादव जरा स्विच इट करना चाहते थे. इस ओवर की बात करें तो एक चौका आया तो आपको स्ट्राइक रोटेट करने की जरूरत है. तो दूसरी एंड पर यह बीपीएल स्ट्राइकर को विकेट चाहिए. ओवर बहुत महत्वपूर्ण. तीसरे ओवर का खेल मैदान के अंदर जारी है. स्ट्राइकर एंड पर गणेश यादव तैयार. फील्डिंग देख, एक फ्लाइंग स्लिप, एक गली, एक डीप बैकवर्ड पॉइंट. एक खिलाड़ी मिड ऑफ की तरफ है. लंबे रनअप के साथ गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. स्ट्रोक अच्छा है, बल्ले के बीचों बीच लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी भी मौजूद है. बहुत तेजी के साथ गेंद की तरफ आते हुए पॉजिटिव क्रिकेट मैदान के अंदर हो रही है. सकारात्मक सोच के साथ मैदान के अंदर खेल होता हुआ
रन संख्या इसी के साथ 20 रन, 1 विकेट के नुकसान पर तीसरा ओवर प्रगति पर है। 68 रनों की ज़रूरत है। और जूनियर की टीम की अगर बात करें तो प्रारंभिक बल्लेबाज को खोने के बाद अब गणेश और अमोल पारी को संवारने की कोशिश कर रहे हैं। अतिशय सुंदर क्रिकेट मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते, सकारात्मक क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे। राजू गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होतोय। तिसऱ्या षटकाचा खेळ आपण या ठिकाणी पाहतोय। सुंदर पद्धतीने चेंडू ड्राईव्ह केला, चेंडू जातोय लॉंगॉनच्या दिशेने, इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे। आणि हे क्रिकेट आपण मागच्या 2 मॅचमध्ये मिस केलं होतं आणि कदाचित आपण सामने का हरलो याचा जर अभ्यास करत असतील बॅट्समन तर तुम्ही आपण जे बॅटिंग करत होता फ्रंटफूटवरती कमी खेळलात, बॅकफूटवरती जास्त खेळलात। जो पारंपरिक टेनिस क्रिकेटचा खेळ आहे त्याला आज विसरावं लागेल ज्या पद्धतीने विकेट खेळते। त्यामुळे आत्ता जर बघितलं तर सेन्सिबल क्रिकेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते। तिसऱ्या षटकातला एक चेंडू शिल्लक आहे, धावफलक धावा आहेत त्या 21 एका गड्याच्या मोबदल्यात। दोन्ही फलंदाज आत्मविश्वासाने फलंदाजी करते हैं। सबसे अच्छी बात है गेंद के मेरिट के हिसाब से बल्लेबाजी कर रहे हैं। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है राजू, स्ट्राइकर इन पर बल्लेबाज तैयार। स्ट्रोक अच्छा है, आंसर की तरफ खिलाड़ी मौजूद है, उनके सर के ऊपर से गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाते भी खिलाड़ी है, लेकिन वो बनके दर्शक बनके दीवाने, तालियां बजाने का मौका मिलेगा। क्या बल्लेबाजी कर रहे हैं। आंखें जमने के बाद देखिए क्या हुआ। अब बॉल इनको बॉल नहीं फुटबॉल दिखाई दे रही है। जब जब इनके पाले में गेंद आएगी तो नहीं छोड़ना है। वो पाले में गेंद थी, आगे गेंद थी, ओवर पिच थी, एक बार फिर बॉटम एंड का इस्तेमाल किया और बल्लेबाज गेंद के ऊपर टूट पड़े हैं। रन संख्या 27, 1 विकेट के नुकसान पर 3 ओवर का खेल समाप्त होता हुआ। समीकरण देखिए कि क्या है, बहुत इंटरेस्टिंग मैच है, शानदार मैच है। 68 की जरूरत है। नरेश जी अब क्या कहेंगे जिस तरह से मुकाबला चल रहा है, और बल्लेबाजी अमोल और गणेश के बारे में क्या कहेंगे। गणेश जाधवला फॉर्म सापडला ही जुन्नरच्या संघाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, कारण तो सुरुवातीला शांत खेळत होता। नेहमीच अशांत खेळणारा हा खेळाडू आज शांत खेळतोय आणि विशेष म्हणजे त्याच्या टप्प्यात बॉल आला की तो षटकार ठरलेला असतो। मध्यंतरी एका राष्ट्रवादीच्या नेत्यानं एक स्टेटमेंट टाकलं होतं की आम्ही टप्प्यात आला की कार्यक्रम करतो। गणेश जाधवचं तसंच आहे, त्याच्या टप्प्यात चेंडू असेल तर समोर कोणीही गोलंदाज असू दे तो चेंडू सीमारेषेबाहेर गेलेला असतो। आणि गणेश जाधवनं आज परत दाखवून दिलं का या टप्प्याचा मीच बादशाह आहे। धावफलकावरती 27 धावा एका गड्याच्या मोबदल्यात। तो राहुल शेठ टिगळे प्रतिष्ठान खेड आपल्याला शेवटचा कॉल दिला गेलेला आहे। आपण सर्व संघ आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचे। राहुल शेठ टिगड़े प्रतिष्ठान। 3 ओवर के बाद रन संख्या 27, 1 विकेट के नुकसान पर 68 रनों की जरूरत है। गेंदबाजी में अब देखिए क्या बदलाव होगा। एक अच्छा मुकाबला जरूर देख रहे हैं। स्वराज्य चषक 2021 का आज का दूसरा दिन। धीरे धीरे देखिए सूरज की रोशनी कम हो रही है। स्ट्राइकर इन पर बल्लेबाज तैयार है, बल्लेबाजी करने के लिए अमोल घोड़ेकर। गेंदबाजी में अब आए हैं जीतू शिंदे, प्रमुख गेंदबाज फिलहाल गेंदबाजी करते हुए। आसमान की तरफ एक बार फिर खेलते हुए घोड़ेकर मैदान के अंदर है। स्कोर बॉल, घोड़े की चाल चलने लगा है। शेर की झलक सबसे अलग, मैच में जान डालते हुए। एक बार फिर देखिए आंखें जमने का फायदा क्या होता है। सुंदर तरीके से आगे वाली गेंद थी, भाप लिया, पहले पढ़ लिया, उसके बाद में जड़ लिया। टाइमिंग बढ़िया है, सर सीधा है, शरीर का संतुलन भी एक बार फिर देखें तो बहुत ही बेहतरीन है। रन संख्या 33 रन, 1 विकेट के नुकसान पर। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है। अब दूर वाले इंड से गेंदबाजी करेंगे जीतू शिंदे। पहली गेंद पर स्वैग से स्वागत हुआ है। ये बेहतर क्रिकेट, ये बलवान है, ये बुद्धिमान है। जब एक बार फिर वो आगे वाली गेंद थी, मिड विकेट के ऊपर से खेल दिया था। उसके बाद में एक बार फिर वो भी आगे वाली गेंद, दूसरी गेंद भी आगे वाली गेंद थी, लेकिन कलात्मक स्ट्रोक खेलते हुए कला के साथ गेंद को मोड़ दिया था ऑन साइड पर मिड विकेट क्षेत्र की तरफ। 34, 1 विकेट का नुकसान पर। चौथा ओवर प्रगति पर है। इस ओवर के 4 गेंदें शेष है। कांटे की टक्कर मैदान के अंदर चल रही है। ओहो, इस बार विकेट के सामने पाए गए। स्ट्राइक रोटेट करने की कोशिश कर रहे थे और ये साझेदारी टूटती हुई। जुन्नर टीम के उम्मीदों को लगता बात दूसरा झटका। राहुल शेठ टिगड़े प्रतिष्ठान टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहता हूं, आपके लिए आखिरी कॉल दिया गया है। बारामती की टीम पहुंच चुकी है। जलपानानंतर लगेचच आपण या ठिकाणी खेळ थोडासा थांबेल, त्यावेळेला टॉस केला जाईल। 34, 2 विकेट के नुकसान पर। जबरदस्त क्रिकेट मैदान के अंदर हो रही है।
आप देख रहे हैं स्वराज्य चषक 2021 का आज के दिन का तीसरा मुकाबला बीपीएल स्ट्राइकर और जुन्नर के बीच। और नए बल्लेबाज मैदान के अंदर धीरे धीरे आ रहे हैं। राजू पाटे को मौका मिलेगा तो एक तरफ जीतू शिंदे को विकेट मिला है, तो विकेट प्राप्त करने के बाद एक बार फिर इस मैच में कमबॅक करने का मौका भी मिलेगा। चौकार षटकारांची आतषबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी, बॅट आणि बॉलमध्ये जुगलबंदी स्वतःला सिद्ध होय प्रसिद्ध करण्याची नामी संधी। टेनिस cricket.inचं सुंदर थेट प्रक्षेपण आदरणीय अभिषेक गोविंद बारणे, तुषार रघुनाथ इंगे यांचं कुशल नेतृत्वाखाली सर्वोत्तम आयोजन आपण बघतोय। स्वराज्य चषक 2021 विहंगम सोहळा आणि छान पद्धतीने या स्पर्धेला आता प्रेक्षकांचा सपोर्ट देखील मिळतो आहे। 34 विकेट के नुकसान पर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार जीतू शिंदे, नए बल्लेबाज मैदान के अंदर राजू। एक अच्छा और रोचक मुकाबला बिल्कुल देखने का मौका मिलेगा। लेफ्ट हैंडर बल्लेबाज स्ट्राइकर एंड पर पुल टॉस, गेंद लाइन से भटके तो पड़ेंगे फटके, गेंद बॉडी लाइन के बाहर जाते हुए और बल्लेबाज कर रहे बल्लेबाजी हटके, सुंदर स्ट्रोक खेलते हुए लेग स्टंप के ऊपर गेंद थी, फाइन लेग का खिलाड़ी दायरे के अंदर है, गेंद बॉडी लाइन के बाहर जाते हुए सुंदर बल्लेबाजी, शानदार स्ट्रोक। इस चौके के साथ रन संख्या 38 रन 2 विकेट के नुकसान पर। चौथा ओवर प्रगति पर है और विकेट प्राप्त करने के बाद लेंथ और लाइन पर निर्भर नहीं है, दिशा से भटके हैं। 68 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। और जुन्नर को तीसरा ओवर समाप्त हुआ, चौथे ओवर का खेल मैदान के जारी है। बेहतर, बहुत बढ़िया क्रिकेट मैदान के अंदर खराब गेंद पर सही नसीहत देने के बाद अच्छी गेंद पर सम्मान किया, गेंद को खेल दिया स्ट्राइक कवर की तरफ। दायरे के अंदर खिलाड़ी मौजूद है, जब तक इस गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। 39 रन 2 विकेट के नुकसान पर। रिक्वायर्ड रन रेट अब देखिए 5.80 का है, करंट रन रेट 10.17 का है। इसका मतलब अच्छे स्ट्राइक रेट के साथ अमूल ने बल्लेबाजी की है। अमूल 23 पर बल्लेबाजी कर रहे हैं। कलाई के साथ मोड़ दिया ऑन साइड पर, स्क्वायर लेग पर खिलाड़ी मौजूद है, बहुत तेजी के साथ गेंद की तरफ आते हुए 1 रन का इजाफा। 4 ओवर का खेल अगर देखें तो आखिरी गेंद पर आया सिंगल। जीतने के लिए 68 रनों की जरूरत है, तो इसका मतलब है कि यहां से आने वाले 4 ओवर में कितने रनों की जरूरत आपको जरूर बताएंगे। 40 बने 2 विकेट के नुकसान पर। रिक्वायर्ड रन रेट 7 का है। नरेश सर हमारे साथ जुड़ने वाले हैं और जलपान के लिए खेल रुकने वाला है, तो चलते हैं अगले मैच के टॉस की तरफ। दोनों टीमों के कैप्टन, चलिए कप्तान राहुल शेठ टेकडे प्रतिष्ठान और शीर्षा स्पोर्ट व्यासपीठावरून मी आदरणीय सन्माननीय प्रसिद्ध डॉक्टर अमित मनोरे, त्याचबरोबर प्रसिद्ध डॉक्टर अभिजित जगदाळ यांना विनंती करेन आपण आमच्या समालोचन कक्षासमोर या। हॅलो, वेलकम बॅक सर्व खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत। आपण बघतोय स्वराज्य चषक 2021चा क्रिकेटचा महासंग्राम। राहुल शेठ थिकडे प्रतिष्ठान आणि शीर्षा स्पोर्ट या 2 संघादरम्यान अतिशय महत्त्वाचं बॅटल असेल आणि हिंजवडी कोविड सेंटरचे हेड आदरणीय डॉक्टर अमित मनोरे, त्याचबरोबर डॉक्टर अभिजित जगदाळे यांना मी विनंती करतोय, सर प्लीज आपण आमच्या मैदानामध्ये जिथे टॉस सुरू आहे तिथे यायचं आहे प्लीज। आसिफ, तुमचं स्वागत आहे या अतिशय मोठ्या आणि लाख मुलाच्या स्पर्धेमध्ये। त्याचबरोबर सचिन बर्गे आहेत, त्यांचंही स्वागत आहे। कोरोनाच्या कालावधीमध्ये ज्या डॉक्टरनी खूप चांगलं काम केलं, जेवढी कोविड सेंटर त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं, अशा अमित मनोरे, डॉक्टर अमित मनोरे आणि अभिजित जगदाळे यांचं स्वागत असेल। आणि आता अमित मनोरे यांना विनंती करणे आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल। मॅच क्रमांक 4,
टॉस या ठिकाणी निश्चित जिंकला आहे तो राहुल शेठ प्रतिष्ठान टीमनं. सचिन, अतिशय महत्त्वाचा निर्णय असेल ज्या पद्धतीनं आपण या ठिकाणी हा मॅच बघतोय. मी मान्यवरांना विनंती करेन, दोन्ही मान्यवर पुन्हा एकदा व्यासपीठावरती आसनस्थ होतील सन्मानपूर्वक. थँक्यू व्हेरी मच. टॉस जिंकलाय, काय निर्णय घेणार आहात? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतो पत्र. ज्या पद्धतीनं आता मॅच बघतोय, या मॅचचा विचार केला, यापूर्वी झालेला मॅच किंवा कालचा मॅच बघितलं तर विकेटवरती गोलंदाजांना मदत केली जाते. तर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आज आपल्या तालुक्यातले कोणते दिग्गज खेळाडू खेळणार आहेत? तसं तर सगळेच प्लेअर चांगले आहेत, पण समोर बारामतीची टीम आहे आणि त्यांना खूप अनुभव आहे टर्फ विकेट खेळायचा. त्यामुळं तालुक्यातले कमी अनुभवी म्हणता येईल टर्फ विकेटला, पण सगळे चांगले प्लेअर घेऊन खेळतोय. बऱ्यापैकी चांगला रिझल्ट द्यायचा प्रयत्न करू. किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न कराल? कालपर्यंत इथं 100+ रन होत होते, तर आज 70 ते 75 रनपर्यंत त्यांना थांबवायचा प्रयत्न करू. थँक्यू. कारण मैदानातला मॅच देखील सुरू आहे. आपण पुन्हा एकदा जाऊया मॅचकडे, जिथे आता सामना सुरू होते. नरेश ढोंबे सर पुन्हा एकदा जॉईन होतील. या मॅचच्या दरम्यान उर्वरित 4 षटकात खूप महत्त्वाच्या घडामोडी आणि रोमहर्षक सामना आपल्याला बघायला मिळेल अशी अपेक्षा करूया. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कमेंट्री, मिस्टर नरेश ढोंबे. थँक्यू प्रशांत सर. आपण मैदानाकडे जाऊ जिथे धावफलकावरती आहेत 41 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शिवसागर लिजेंड जुन्नर संघाला विजयाच्या दिशेने आगेकूच करायची आहे आणि 23 चेंडूमध्ये हव्यात 27 धावा. पहिल्यांदाच सामना रंगतोय. राजू पाटे स्ट्राईक एंडवरती, नॉन स्ट्राईक एंडला अमोल घोडेकर, हे 2 तगडे ताकदवान फलंदाज मैदानामध्ये आहे. आणि गोलंदाजी मार्कवरती तुम्ही बघाल गणेश साळुंखेला, भोर तालुक्यातला हा गोलंदाज गणेश साळुंखे. उजव्या हाताने ओव्हर द विकेट. ओहो, वॉट अ बॉल. अप्रतिम चेंडू. टप्पा पडल्यानंतर हलकीशी मुवमेंट होतो, चेंडूला बाहेर निघाला आणि तिथे राजू पाटे समोर मात्र दिवसा तारे चमकले, दिवसा काजवे चमकले. इथे निर्धाव चेंडू. राजू पाटे असा एक खेळाडू आहे, मला माहिती आहे की मी यावर्षी त्याचे खूप इनिंग्स बघितलेले आहेत, की संघ अडचणीत असताना हमखास धावून येतो आणि हमखास संघाला विजय मिळवून देतो. ज्यावेळेस संघ वादळात सापडला असेल त्यावेळेस तो वादळातून बाहेर काढतो आणि विजयाचा किनारा दाखवतो. यावेळेस चांगला फटका राजू पाटेचा. लॉंग ऑन सीमारेषेवरती फेक येईल, लॉंग ऑफ वरून फेक येईल. 2 धावा राजू पाटेला मिळतील. धावफलकावरती 43 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये शिवसागर लिजेंड जुन्नर संघ. BPL स्ट्रायकर्स भोर विरुद्ध शिवसागर लिजेंड जुन्नर या 2 संघामध्ये ही मॅच आहे. खरं तर 67 धावा बनवल्या होत्या भोर संघानं. 68 धावांचा पाठलाग करत असताना जुन्नरचा संघ काही आघाडीवरती आहे, थोडाफार पुढे निश्चित आहे, परंतु पाहायचंय भोरचे खेळाडू त्यांना कसे रोखतायत इथून पुढे. चेंडू आकाशामध्ये खूप उंच, क्षेत्ररक्षक कोणीही चेंडू खाली नाही, नो मॅन्स लँड होईल चेंडू तिथे. 1 धाव मिळेल राजू पाटेला आणि धावफलकावरती शिवसागर लिजेंड जुन्नर संघ 44 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 5 मैदानामध्ये सुरू आहे. विशेष करून आज जितू शिंदेने खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे. गणेश जाधवला लेग बिफोर विकेट देखील त्याने तिथं पकडलं, परंतु त्यानंतर कुठला गोलंदाज फारसा मोठा प्रभाव इथे पाडू शकलेला नाही. उजव्या हिशा बाहेर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, पोझिशन नव्हती. चेंडूला लांबून फ्लाइंग किस दिला इथे यावेळेस, परंतु तिथे तो प्रयत्न फसला. बऱ्याच वेळा लांबून दिलेला फ्लाइंग किस हा धोकादायक ठरत असतो आणि तुम्हाला अडचणीत देखील आणू शकतो. धावफलकावरती आहेत धावा 44 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा अमोल घोडेकर स्ट्राईक एंडला आणि गोलंदाजीसाठी गणेश साळुंखे. या ठिकाणी सहभागी संघांसाठी सूचना आहे. स्पर्धेची नियमावली तुमच्याकडे आलेली आहे, संघनायकाने ती नियमावली वाचलेली आहे. तुम्ही जे डगआउटमध्ये इतर खेळाडूंना बसवलंय ना, त्यांनी पहिल्यांदा उठायचे तिथून. ज्यांच्याकडं अंगावरती किट आहे त्यांनीच तिथं बसा, बाकी सगळ्यांनी तिथून उठा. आणि जर तुम्ही तिथे बसून राहिलात तर त्या संघाला पेनल्टी दिली जाईल, हे लक्षात ठेवा. त्यामुळे खेळाडूंसमेत कुणीही बसायचं नाही. जे संघाचे पाठीराखे आलेले आहेत त्यांनी तिकडे गॅलरीमध्ये जाऊन बसा, बाहेर जाऊन सामन्याचा आस्वाद घ्या. ज्यांच्या अंगावरती किट आहे त्याच खेळाडूंनी डगआउटमध्ये बसायचंय, हे लक्षात ठेवा. इथे तरी 15 किट दिलेले आहेत. मी काही स्पर्धांमध्ये बघत असतो फक्त 11 खेळाडूंना डगआउटमध्ये संधी असते, 12वा सुद्धा तिथे नसतो. त्यामुळे आयोजकांनी जी थोडीशी सवलत दिलेली आहे त्याचा फायदा घ्या.
परंतु इतर प्रेक्षकांना किंवा तिथं समर्थकांना गर्दी करू देऊ नका, नाहीतर पेनल्टी मिळेल. 5 षटकांचा खेळ संपला. 45 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 18 चेंडूमध्ये हव्यात 23 धावा. जी साळुंखे आता जो गोलंदाजी करत होता त्याचं षटक शेवटचं बघितलं आपण तर त्या षटकामध्ये केवळ आलेल्या आहेत त्या 5 धावा. मला वाटतं हे षटक अत्यंत महत्त्वाचं होतं, कारण 4 षटकामध्ये आपण बघत होतो की जवळपास 28 धावांची गरज होती. तिथे धावा अडवणं गरजेचं होतं आणि खूप चांगल्या प्रकारे धावसंख्येला बांध टाकला तिथे गोलंदाज गणेश साळुंखे आणि आता नवीन गोलंदाज गणेश वालगुडे गोलंदाजी मार्कवरती. शेवटची 3 षटकं इथे शिल्लक आहेत आणि 3 षटकामध्ये हव्यात 23 धावा. सामना आता बरोबरीमध्ये आहे. जी आम्ही चर्चा करत होतो की अगोदरच्या षटकामध्ये थोडासा फलंदाजांच्या बाजूने झुकलाय सामना, परंतु गणेश साळुंखेनं अप्रतिम गोलंदाजी करत सामना आता लेवलमध्ये आणलेला आहे. पारडं समान आहे इथे. इथून पुढे पारडं केव्हाही कुठेही जाऊ शकतं. पाहायचंय खूप लांबचा रनअप असलेला गोलंदाज गणेश वालगुडे तयार आहे. उजव्या हातानं ओव्हर द विकेट. हो इथे अमोल घोडेकरचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला. निर्धाव चेंडू. सामन्यामध्ये आता रंग यायला लागलेला आहे. एका बाजूला शांत होता, मला वाटतं भोरच्या गोटामध्ये सुद्धा आता उत्साहाचं वातावरण आलेलं आहे, आनंदाचं भरतं आलेलं आहे. इथून पुढे निश्चित तो संघ सामन्यामध्ये परत येताना कमबॅक करताना दिसतोय. आणि खरं तर हीच मजा आहे क्रिकेटची, की या क्रिकेटमध्ये क्षणाक्षणाला सामन्याचं पारडं बदलतं, क्षणाक्षणाला सामन्याचं चित्र बदलतं. एकमेकांवरती डाव टाकले जातात, ते डाव उधळून लावले जातात आणि काळजाचा ठोका चुकवतात सामने. आखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा आकाशामध्ये पाहायचे क्षेत्ररक्षक. गोलंदाज स्वतः चेंडू खाली. कॉट अँड बोल्ड. अमोल घोडेकर. बिग विकेट गॉन. बडी मछली जाल में. बिल्कुल एक अच्छा मुकाबला मैदान के अंदर होता हुआ. कभी धूप है तो कभी छाया है. यही तो इस खेल की माया है. मैदान के अंदर थोड़ा सा अगर देखें तेरी मेरी हो रही है और बहुत ही सुंदर शानदार गेंदबाजी. बाउंसर डाला था, टप्पा खाने के बाद सीने की तरफ गेंद आई. एक बार फिर वो पुल का हुक का शॉट खेलने की कोशिश की. बात इसलिए नहीं बनी, गति ज़्यादा थी. सुंदर गेंदबाजी. मैच ऑन है, टीवी ऑन रखिए. 16 गेंदें 23 रनों की जरूरत है. कांटे की टक्कर चल रही है मैदान के अंदर. गणेश वालघोडेचं देखील कौतुक करावं लागेल की खूप चांगले 2 चेंडू त्याने टाकले. अमोल घोडेकरला पहिला चेंडू निर्धाव टाकला आणि त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती त्याला स्वतः झेलबाद केलं आणि खूप चांगलं स्थितीमध्ये पुन्हा एकदा भोर संघाला आणलेलं आहे. मी सांगितलं होतं की भोर संघ काटक आहे. शिवरायांनी ज्या मावळ्यांना हाताशी घेऊन स्वराज्य निर्मितीचा संकल्प केला त्यामध्ये निश्चित भोर आणि परिसरामध्ये अनेक मावळे होते तिथे आणि त्याच परिसराशी बिलॉंग करणारा संघ आहे भोरचा. त्यामुळे ती काटकता आहे, ते शौर्य त्यांच्या नसानसात भिनलेलं आहे. इथे पाहायचंय ज्यावेळेस संघ अडचणीत उठतात त्यावेळेस ते पेटून उठतात आणि प्रतिस्पर्ध्याला कसं दमवतात हे आपण अनेक वेळा बघितले. आज परत एकदा भोरच्या त्या खेळाडूंनी तोच प्रत्यय इथे आम्हाला दिलाय. 45 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 6वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. गणेश वालगडे तयार आहे. यशस्वी गोलंदाजीची सुरुवात. तर समोर आता राजू पाटे. हा इमर्जन्सी सर्व्हिसेस देणारा खेळाडू आहे, तो म्हणजे राजू पाटे. ज्यावेळेस संघाला गरज असेल त्यावेळेस तुम्ही 100 डायल करा, पोलीस हजर होतील. इथं राजू पाटेला डायल करा, तो लगेच हजर होतो आणि संघाला अडचणीतून बाहेर काढतो. ही त्याची ख्याती आहे, त्याचं नाव लौकिक आहे. मला वाटतंय मैदानामध्ये आपण बघतोय गणेश वालगुडेला. राजू पाटे स्ट्राईक एंडवरती. 15 चेंडू 23 धावा. 3 चेंडू गणेश वालगुडेनं अप्रतिम टाकले, ज्या चेंडूवरती धावा मिळालेल्या नाहीत. धावा अडवण्याची गरज होती आणि इथे काय मजबूत बांध टाकलाय धावांना तुम्ही बघू शकता गणेश वालगुडेनं. उंचावर खेळलेला मोठा फटका. मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. षटकार. राजू पाटे हे एक असं नाव आहे की तुम्ही एखादा हिरो बघता, हिरोला खुर्चीवरती बांधून ठेवलेलं असतं, परंतु शेवटच्या क्षणी हिरो ते दोर वगैरे तोडून खुर्ची तोडून बाहेर पडतो ना, राजू पाटे तो तसा हिरो येतो. आगीतून हिरोईनला नेहमी वाचवतो आणि तोच राजू पाटे पुन्हा एकदा तसाच दमदार षटकार खेळतोय. धावफलकावरती 51 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 6वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. और क्या मुकाबला चल रहा है. एक बार फिर कभी खुशी कभी गम वाला गाना मैदान के अंदर बजता हुआ. कभी इधर वाला मैच है. खूबसूरत स्ट्रोक. एक बार फिर मैच में एक बल्लेबाज जान डालते हुए. विकेट आया था तो गेंदबाज ने कमाल कर दिया था और मैदान के अंदर रोचकता बढ़ती हुई. एक पैसा वसूल मैच मैदान के अंदर हो रहा है. 17 धावांची गरज आहे. बराच काळ 23 धावा थांबल्या होत्या रिक्वायर धावा, परंतु इथे एक बाउन्सर
तेज तर्रार बाउन्सर होता हा गणेश वालगुडेकडून टाकलेला. धावफलकावरती असतील धावा 51 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 13 चेंडू 17 धावा. काय गोलंदाजी गणेश वालगुडेने केली. एक चेंडू फक्त त्याचा चुकला होता, त्या चेंडूवरती षटकार ठोकला होता राजू पाटेनं आणि पुन्हा एकदा राजू पाटेला एका जागेवरती स्तब्ध उभं करून ठेवलंय 2 चेंडूंसाठी. तर गणेश वालगुडेचा चौथ्या चेंडूचा सामना करेल राजू पाटे. 51 धावा. आखूट टप्प्याचा चेंडू बाहेरची कड, ओहो तिथे चेंडू निसटतोय. बॅकफूट पॉईंटवरून थर्डमॅन क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल. 2 धावा राजू पाटेला इथे मिळतील आणि 2 धावांबरोबरच धावफलक आता पुढे पोहोचेल. तो 53 धावा. 6 षटकांचा खेळ संपला. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 53 धावा. 12 चेंडू 15 धावा. मॅच इज ऑन. बिल्कुल, एक बार फिर मुकाबला बहुत अच्छा, गेम इज ऑन. और एक बार फिर टीवी पे ऑन रखिए. tenniscricket.in के माध्यम से जितने दर्शक हमारे साथ जुड़ चुके हैं, इस ऐतिहासिक मैदान पर जितने दर्शक यहाँ मुकाबला देख रहे हैं, ये भी एक बार फिर पैसा वसूल मुकाबला देखना चाहते हैं. दोनों तरफ बराबर की लड़ाई है, दोनों तरफ बराबर की आग लगी हुई है और एक अच्छा मैच, रोचक मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ. 53 3 विकेट के नुकसान पर 12 गेंदों में 15 रनों की जरूरत है. मैदान के अंदर चर्चा जारी है. सुबह की चाय और बड़े लोगों की राय समय समय पर लेनी चाहिए. चर्चा होनी चाहिए, लेकिन दोस्तों ज़्यादा चर्चा नहीं होनी चाहिए, क्योंकि जब ज़्यादा चर्चा होती है तो खर्चा होता है. समय के अनुसार आगे बढ़ने की ज़रूरत है. अब जाकर आएगा मज़ा. यहाँ बढ़ रहा है टेंशन, तो सर बढ़ना चाहिए कॉन्ट्रीब्यूशन बढ़ाने की ज़रूरत है. सामना तुम्ही पाहताय चढ उतार सामन्यामध्ये दिसतो आहे. भरती ओहोटी या सामन्यामध्ये दिसते आहे. ऊन सावलीचा खेळ आम्ही या सामन्यामध्ये बघतोय. सातत्यानं सामना कधी इकडे तर कधी तिकडे जाताना दिसतो आहे. खरं तर असे ज्यावेळेस सामने होतात ना, त्यावेळेस निश्चित प्रेक्षकांना देखील मोठा आनंद मिळत असतो. आपण बघत असतो की टंगस्टनची जर वायर तुटली ना तर विजेचा बल्ब विझतो. मेणबत्तीतलं मेन संपलं ना तर मेणबत्ती विझते. परंतु सूर्य मावळतो पुन्हा उगवतो, मावळतो पुन्हा उगवतो. क्रिकेटमध्ये तसंच आहे. सामना पूर्ण संपत कधीच नाही. तो जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही, जोपर्यंत शेवटची धाव काढली जात नाही, तोपर्यंत सामन्याचं भविष्य हे कुणीही करू शकत नाही. ते कुणालाही ते आत्तापर्यंत करता आलेलं नाही. नवीन षटक, नवीन गोलंदाज राजू दिघे इज ऑन मार्क. डाव्या हातानं ओव्हर द विकेट. आखूट टप्प्याचा चेंडू बॅकफुटला जात चेंडूला स्क्वेअर लेगला फिरवलं. क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग वरून येईल. 1 धाव तिथे अपेक्षित आहे. धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. तो 54 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक चालू आहे ते 7वं. 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी 14 धावांची गरज शिवसागर लिजेंड जुन्नर संघाला. जुन्नर विरुद्ध भोर ही काट्याची लढाई. शिवनेरी विरुद्ध राजगड ही काट्याची लढाई. जितेंद्र शिंदे विरुद्ध गणेश जाधव ही काट्याची लढाई. मैदानामध्ये प्रेक्षकांसाठी एक वेगळा अनुभव देताना शुभा लढला म्हणून हा महाराष्ट्र घडला. मैदानात जर इतिहास घडवायचा असेल तर मैदानातल्या मावळ्यांना सुद्धा लढावी लागेल. ही संघर्षाची लढाई मैदानात सुरू आहे. अतिशय जबरदस्त असा सामना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि रोचकता वाढली, रोमहर्षकता वाढलेली आहे. उत्कंठ शिगेला या ठिकाणी पोहोचते. क्षणाक्षणाला उत्कंठ शिगेला पोहोचते. खूप चांगला आणि पैसा वसूल मॅच प्रेक्षकांसाठी येतोय आणि अशा प्रकारचे मॅच झाले तर ही स्पर्धा देखील सुपरहिट होणार आहे, यात काही शंका नाही आहे. पुन्हा राजू पाटे स्ट्राईक एंडवरती शांत खेळतो. क्रुशियल मोमेंटला राजू पाटेनं अत्यंत देखणा खेळ केलेला आहे. खरं तर मी नेहमी या खेळाडूच्या बाबतीत असं म्हणतो की प्रेशर कुकरमध्ये तयार झालेला हा खेळाडू आहे. काय जबरदस्त प्रेशर हँडल करतो तो आणि ती त्याची क्षमता आहे. पुन्हा एकदा त्याच्यावरती तीच जबाबदारी येऊन पोहोचलेली आहे. मी एका ठिकाणी असं सांगितलं होतं की राजू पाटेचा नंबर आता इमर्जन्सी सर्व्हिसेसमध्ये टाकायला पाहिजे. जिथं गरज आहे फोन करा, या राजू पाटे खेळायला. तर असा खेळाडू आहे आणि त्याचा लौकिक तो पुन्हा एकदा मैदानामध्ये सिद्ध करतोय. 54 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस बॅकफुटवरून ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता, राईज करू शकला नाही चेंडू हवेमध्ये. 1 धाव इथं अपेक्षित आहे आणि एका धावेबरोबर राजू पाटे नॉन स्ट्राईक एंडला. नवीन फलंदाज अनिश शेख स्ट्राईक एंडला. धावफलकावरती 55 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 7वं षटक मैदानामध्ये सुरू. 10 चेंडू 13 धावांची गरज आहे. और कहते हैं ना कि मंजिलें उन्हीं को मिलते हैं जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसले से उड़ान होती है. अगर फासला है तो हौसले की ज़रूरत है, हौसला होगा तो घोंसला बन सकता है. 10 गेंदे 13 रनों की ज़रूरत है मुकाबला जीतने के लिए. गोलंदाज तुम्ही बघताय राजू दिघे गोलंदाजीसाठी तयार आहे. या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी राजू दिघेकडून आपण पाहिली. फुलर लेनचा चेंडू चांगला चेंडू होता. ॲक्रॉस द बॅट खेळला. आतली कट घेत चेंडू स्क्वेअर लेगला जाईल. 1 धाव काढली. दुसऱ्या धावीचा प्रयत्न. वेग खूप मोठा आहे परंतु चेंडूची फेक खराब होती. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. 1-1 धावेला आता इथे
मोठी किंमत आलेली आहे. एक एक धाव सुद्धा इथे आता महागडी ठरते आहे. त्या धावेचं मोल निश्चित मोठं आहे. म्हणजे आता तुम्ही फेब्रुवारीमध्ये हापूस आंब्याची पहिली पेटी मार्केटमध्ये येते ना, ती जशी महाग असते ना, तशा धावा सुद्धा महाग आहेत. काही वेळापूर्वी ते अनिल अंबानीला 10ची नोट कशी वाटेल अशा स्वस्त होत्या, आता त्या प्रचंड महाग झालेल्या आहेत. धावफलकावरती 57 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 7वं षटक मैदानामध्ये सुरू असताना 9 चेंडू 11 धावांची गरज आहे. राजू दिघे तयार गोलंदाजीसाठी, तर स्ट्राईक एंडवरती राजू अनिश शेख. अनिशचा हा फटका यावेळेस मिड विकेटला. 1 धाव राजू दुसऱ्या धावेसाठी देखील निघाला होता, परंतु अनिशने त्याला थांबवलं की जास्त घाई करण्यात काही काम अर्थ नाही आहे, आपण शांततेमध्ये धावा घेऊ शकतो. आणि दोन्ही खेळाडू डोक्यावरती बर्फाचा खडा ठेवून आलेले आहेत. कदाचित हे दोघे एक्सिमोच्या प्रदेशातून आलेले असावेत, इतके शांत खेळतायत, इतके थंड डोक्याने खेळतायत. धावफलकावरती 58 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 8 चेंडू 10 धावांची गरज यापुढे. 8 चेंडू 10 धावा. एका धावेने किल्ला लढवायचं काम सुरू आहे. आपण म्हणतो ना, थेंबे थेंबे तळे साचे, बूंद बूंद से बनता है समंदर. आणि इथे मैदानामध्ये तीच मन लागू होते. राजू पाटेसाठी अक्रॉस दी लाईन खेळायचं होतं. चेंडूला हवेमध्ये भिरकावण्याचा प्रयत्न फसला, खाली राहतो चेंडू, जमिनीच्या समांतर येईल मिड विकेटला. 1 धाव. धावफलक पुढे 59 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 7 चेंडू 9 धावा. काय रोखलेले श्वास आणि वाढलेल्या उत्कंठा. जबरदस्त मॅच इथे मैदानामध्ये आपण बघतोय. बिल्कुल हमारी सांसें गले में अटके हुए जिस तरह से मुकाबला चल रहा है. आपके पास देखिए 7 गेंदें 9 रनों की ज़रूरत है. ना कद बड़ा होता है ना पद बड़ा होता है. बड़ा वही होता है जो विपरीत स्थिति में आपके साथ खड़ा होता है. संकट मोचक की ज़रूरत है और यहाँ से मुकाबला किस तरफ भी जा सकता है. दोनों के पास मौका है. बहुत ही अच्छी और सोच के साथ क्रिकेट खेलने की ज़रूरत है और प्रेशर है. प्रेशर कुकर की चिट्ठी बज रही है. रोचकता बढ़ती भी. दिलचस्प मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. फील्डिंग देखे, फ्लाइंग स्ट्रिप, गली पॉइंट की तरफ खिलाड़ी मौजूद है. गेंदबाज भी तैयार है. इस ओवर की अगली गेंद ऑन साइड की तरफ खेलना चाहते थे. गेंद स्ट्राइक ओवर की तरफ आती भी. इस मैच में कहानी में ट्विस्ट. गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग. चढ़ा है क्रिकेट का रंग. रंग में भंग. विकेट गिरता हुआ. 6 गेंदें 9 रनों की जरूरत है. क्या कहानी चल रही है मैदान के अंदर. बहुत ही सुंदर और शानदार मुकाबला मैदान के अंदर चल रहा है और अब जाकर इस टूर्नामेंट का स्वराज्य चषक का एक सुपर हिट मुकाबला चल रहा है. अब एक बार फिर देखें. झालेली क्रॉस झालेली आहे, त्यामुळं नवीन येणारा फलंदाज. बॉल कोणता होता, शेवटचा होता का? स्ट्राईक एंडला खेळेल नवीन बॅट्समन. धावफलकावरती 59 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 7 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि क्रॉस झालेली असल्यामुळं नवीन फलंदाज हा स्ट्राईक एंडला खेळेल आणि राजू पाटे नॉन स्ट्राईक एंडला खेळेल. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर. मला वाटतं टॉसच्या वेळेसच तुमच्या सगळ्या संघनायकांना हे नियम दिलेले असतात, त्याच्यावरती स्पष्टपणे लिहिलेलं आहे. या ठिकाणी वाडेकर इंजिनिअरिंगचे मालक सन्माननीय अक्षयजी वाडेकर यांचं आगमन झालेलं आहे. आम्ही स्वराज्य चषकच्या निमित्तानं आपलं मनपूर्वक स्वागत करतो. जे काही नियम दिलेले आहेत त्या नियमामध्ये सगळ्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हरमध्ये तो सामन्याचा निर्णय. 11व्या क्रमांकाचा नियम आहे त्या स्पर्धेच्या नियम लिस्टमध्ये. त्याची सुद्धा ओळख करून घ्या सगळ्या खेळाडूंनी. शेवटचं षटक आहे. विजयासाठी 6 चेंडू आणि 9 धावांची गरज. राजू पाटे मैदानामध्ये आहे. तर शेवटचं षटक आता कोणत्या गोलंदाजाकडे जितेंद्र शिंदे देतोय हे बघायचं आपल्याला. खूप जबरदस्त मॅच आहे. काळजाचा ठोका चुकवणारा सामना, उत्कंठा शिगेला पोहोचवणारा सामना, रोमांच आणि थरार या मॅचमध्ये तुंबळ युद्ध आपल्याला बघायला मिळेल. आनंदाच्या लाटा एका बाजूला तर पराभवाची ओहोटी दुसऱ्या बाजूला. भयंकर चित्तथरारक सामना. एक बार फिर गेंदबाज तैयार है. गेंदबाजी करने के लिए दूर वाले एंड से गेंदबाजी कर रहे हैं. ये ओवर बहुत महत्वपूर्ण होगा. ओ बढ़िया तरीके से गेंद को खेलते हुए खिलाड़ियां मौजूद. दैट शुड बी सिटीज और एक बार समर्थक तालियां बजा रहे. पहली गेंद पर विकेट आता हुआ. अब जाकर 5 गेंदों में जीतने के लिए 9 रनों की जरूरत है. आमचे आराध्य दैवत छत्रपती मर्द मराठ्यांची हाय हिरमाती. खेळ खेळतो मर्दानी. खेळ खेळ. शुक्रिया डीजे. स्वराज्य चषक 2021 का आज का जबरदस्त मुकाबला मैदान के अंदर होता हुआ.
कांटे की टक्कर चल रही है, पैसा वसूल मैच मैदान के अंदर होता हुआ और दोनों तरफ बराबर की लड़ाई में जिस तरह से ये मैच चल रहा है। Thank you. और एक विकेट की बात करें तो एक बार नरेश सर या पहली ठिकाणी गेंद पर सफलता मिली। फादर डॅनियल अँथोनी, फादर साबळे, फादर फिलोमोन म्हात्रे, जुन्नर हे सगळे गुरुवारी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. आम्ही अभिषेकजी बारणे आणि तुषारजी हिंगे पाटील यांच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि विनंती करतो सर्व अतिथींना आपण मंचावरती या अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. मॅच क्रुशियल मोमेंटला आहे, जबरदस्त चुरस या मॅच मध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा एक धक्का इथे जुन्नर संघाला. 5 गडी बाद 59 धावा, 5 चेंडू 9 धावांची गरज आहे आणि कोणी हाराखिरी करायला तयार नाही. इथे कोणी सेल्फी काढायला आलेला नाही, प्रत्येक जण इथे जिंकायला आलेला आहे. वी बॉर्न टू विन. आणि पहा काय घमासान मैदानामध्ये सुरू आहे. युद्धाच्या बातम्या ऐकणं सुरस आणि रम्य असतं, परंतु प्रत्यक्षात युद्ध किती भयानक असतं याची प्रचिती तुम्हाला इथे येईल. वाह, राजू पाटे इज द मॅन. चेंडू खेळला त्याने सरळ पाण्याच्या टाकीवरती. षटकार. राजू पाटे हा कसा कोल्ड ब्लडेड मर्डर करतो तुम्ही बघाल. या मॅच मध्ये थंड डोक्यानं तो मैदानामध्ये उभा राहिला. एका बाजूने काही चेंडू जाऊ दिले, योग्य चेंडूची वाट बघितली आणि त्याच्या टप्प्यामध्ये चेंडू आला की त्याने कार्यक्रम केला. 65 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. सामना होता कुठे, सामना आला कुठे. एक षटकार क्षणार्धात सामन्याचं गणित उद्ध्वस्त करतोय, क्षणार्धात सामन्याचं समीकरण बिघडवून टाकतोय. शेवटचे 4 चेंडू आणि 3 धावांची गरज. आखूड टप्प्याचा चेंडू. हो हो हो, इथं अजीब आणि गरीब तरीके से हा चेंडू फक्त राजू पाटेच खेळू शकतो. म्हणजे एखाद्या लोहार आपला हातोडा ज्यावेळेस टाकतो ना, घणाचा प्रहार करतो तसा प्रहार होता हा हातोड्याचा. चेंडूला सुद्धा वेदना झाल्या असतील, तो सुद्धा वेदनेने कळवळला असेल. धावफलकावरती असतील धावा 67. स्कोर लेवलमध्ये येतोय. 3 चेंडू मध्ये आता जुन्नर संघाला मात्र 1 धावीची गरज आहे. जबरदस्त सामना इथे बघायला मिळाला. रोमहर्षक झुंज इथे बघायला मिळाली. शेवटच्या चेंडू पर्यंत ही लढाई व्हावी अशी तमाम क्रीडा रसिकांची इच्छा आहे. राजू पाटे पुन्हा एकदा हा संकटमोचक ठरलेला आहे. राजू पाटे अनेक इनिंग्स या वर्षी तर मी 5-6 इनिंग राजू पाटेच्या या परिस्थितीमध्ये, विपरीत परिस्थितीमधून तो सामन्याला पुढे घेऊन येत असतो. पारस जब छूता है ना तो मिट्टी को सोना बना देता है. हा खेळाडू आहे. विपरीत परिस्थिती ऐसी होती है जो आदमी को झिरो से हीरो बना देती है आणि हा हीरो राजू पाटे. ओ हो, धाव घ्यायची घ्यायची घ्यायची, शेवटी फलंदाज बाद. राजू पाटे LBWचं अपील पंचाने उचलून धरलेलं आहे. 3ऱ्या पंचांकडे मागणी केली जाते. रिव्ह्यू आहे तो राजू पाटेचा आणि 3रे पंच अजय आवळे सर बघतील टीव्ही स्क्रीनवरती जिथे कॉमेंट्री नसेल आणि ते बघतील की चेंडू आला कुठे, तो लागला कुठे, बॅटला लागला की नाही, तो पिच कुठे झालेला आहे, तो स्टंपवरती आदळलेल की नाही, या सगळे अनुमान ते तिथे काढतील आणि नंतर त्यांचा निर्णय देतील. तोपर्यंत प्रशांत सर. हाँ, क्रिकेट का खेल अगर देखें तो अनिश्चितता से भरा हुआ है. हर गेंद के बाद कहानी, विकेट आया, एक बार भी वो छक्का आया, उसके बाद भी वो सिंगल आया, बहुत सारी चीज़ें हुई है और इवेंटफुल ऊपर मैदान के अंदर चल रहा है. क्या कहानी चल रही है. ये पिक्चर बहुत ही अच्छा चलता हुआ. स्वराज्य चषक 2021 का 3रा मुकाबला आप देख रहे हैं और जुन्नर टीम के लिए जीतने के लिए एक गेंद में 1 रन की ज़रूरत है. एक बार फिर देखें तो बहुत इंपॉर्टेंट. दो गेंदों में जीतने के लिए 1 रन की जरूरत है. तो मैच बहुत अच्छा है. अब डिसीजन पेंडिंग है कि क्या बल्लेबाज विकेट के सामने पाए गए, इतना ही देखना है. इसलिए 3रे अंपायर को थोड़ा बिजी किया गया है. बहुत ही इंटरेस्टिंग मैच, रोचक मुकाबला मैदान के अंदर चलता. मैं अभी भी समझ रहा हूँ ये मैच समाप्त नहीं हुआ है. एक बार फिर मैदान के अंदर देखिए तो दोनों तरफ से जो खिलाड़ी है जी जान लगा के खेल रहे हैं इस प्रतियोगिता में. अब देखते क्या हुआ. सबकी निगाहें स्क्रीन की तरफ लगी हुई हैं. टिक 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 वाली आवाज़ भी आ रही है. दिल की धड़कनें बहुत तेज होती हुई, क्योंकि एक सेट बल्लेबाज है. नॉट आउट. 3ऱ्या पंचांचा निर्णय येतोय. नाबाद आहे राजू पाटे आणि याच बरोबर का चेंडू सीमारेषे बाहेर जाईल. 4 धावा याच बरोबर हा सामना जिंकला तो शिवसागर लिजेंड जुन्नर संघाने. खेळ खेळतो मर्दानी, विफळा उडवू
चला विजय संघाचं आपण इथे मनपूर्वक अभिनंदन करूयात आणि पराभूत संघ मला वाटतं इथे कोणी क्रीडा रसिक असं मानायला तयार नाही की भोरचा संघ पराभूत झालेला आहे. शेक हँड करण्यासाठी या सगळे जुन्नरकर.